सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्यांचे माईक चालू आहेत त्यांना रिमूव्ह करावं लागेल. कृपया आपले माईक सगळ्यांनी बंद करा. समर्थ, वृषाली, श्रुतिका कोण इकडे आहे जरा श्रुतिका? इकडे. तुमची माईक म्यूट झाल्याशिवाय आपण सुरू नको करायला. मध्ये डिस्टर्बन्स झाला की लिंक तुटते सगळी. कोण आहे समर्थ, रुपाली? आलीस काय? फोन याला ये के. हो, यांना रिमूव्ह करा. हे कोण आहे त्यांना रिमूव्ह करा. आपले कोणाचे माईक अनम्यूट होणार नाहीत याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीने त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आपण हे त्रिवार वंदन. कालच्या दिवशी आपला पहिला अध्याय पूर्ण झाला. आज आपण दुसऱ्या अध्यायाकडे जातोय. तत्पूर्वी जे बऱ्याचदा बघायला मिळतं शाळेमध्ये, वर्गामध्ये शिक्षकांना शिकवताना, की कालच्या दिवशी जे शिकवलं असतं ते दुसऱ्या दिवशी जर प्रश्न विचारला तर नेमकं मागचं सपाट झालेलं असतं आणि पुढचं पाठ करायला लागतो. तसंच एक आपल्याला सकाळी एक प्रश्न विचारला होता की गुरुचरित्राचा जो मूळ ग्रंथ आहे, हा मूळ गुरुचरित्र कोणत्या भाषेत आहे असा अंदाज आहे किंवा असं संशोधन आहे. तर त्याच्यामध्ये जवळपास 200च्याहून अधिक लोकांनी त्याच्यामध्ये आपली उत्तरं नोंदवली. पैकी 36 जणांनी असं सांगितलं की मराठीमध्ये हा ग्रंथ आहे. त्यानंतर 43 जणांनी असं सांगितलं की कन्नड भाषेमध्ये आहे आणि 122 लोकांनी सांगितलं संस्कृतमध्ये आहे. आता हे जे मराठी आणि कन्नड सांगणारे जे आहेत, एक तर ते पूर्वार्धाच्या आपल्या सेवेच्या वेळेला उपस्थित नसतील, हा एक भाग असू शकेल, किंवा उपस्थित असतील पण लक्षपूर्वक ऐकलं नसेल म्हणून त्यांची गडबड झालेली आहे. त्यामुळे मूळ जे काही गुरुचरित्र आहे किंवा असेल हे संस्कृत भाषेत असावं असा जो काही संशोधकांचा दावा आहे. कन्नड भाषेचा संबंध नाही. कन्नड भाषिक जे आहेत त्यांनी मराठीमध्ये ग्रंथ लिहिलाय. त्यामुळे एका ग्रंथाचं विविध भाषांमध्ये रूपांतर होऊ शकतात, अनुवाद होऊ शकतात, पण मूळ जो ग्रंथ आहे तो एका कुठल्या तरी विशिष्ट भाषेत असतो. तर त्या प्रकारे मूळ जो ग्रंथ आहे गुरुचरित्राचा तो संस्कृत भाषेत असावा असा साधारणतः संशोधकांचा दावा आहे. त्यामुळे उत्तर जे आहे ते संस्कृत भाषा असं त्याचं उत्तर आहे. आपण जे आता मराठीमध्ये वाचतोय ते संस्कृतचा अनुवाद आहे असं संशोधनांती आता सध्या सिद्ध आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेला आता अध्याय ऐकतो त्यावेळेला आपल्याला खूप छान वाटतं की खूप चांगलं वाटतंय, समजतं आहे. परंतु ज्यावेळेला नंतर विचार करायला लागतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी डोक्यातनं निघून गेलेल्या असतात. आणि म्हणून आपण काल बघितलं की ज्ञान मिळवण्याच्या ज्या 3 गोष्टी आहेत किंवा 3 मार्ग आहेत, पैकी एक जो आहे तो शब्दांचा मार्ग आहे, दुसरा आहे अनुमानाचा मार्ग आहे आणि तिसरा जो आहे तो प्रत्यक्षदर्शी अनुभव घेणं. हा
प्रत्यक्षाचा तिसरा ज्ञान घेण्याचा मार्ग आहे. आता हे जेव्हा ज्ञान आहे, हे ज्ञान ज्याही माध्यमातून आलं त्याच्यावरती प्रोसेस करावी लागते. जसं शेतातनं भाजी आल्यानंतर आपण डायरेक्ट तशीच्या तशी काही खात नाही. आपण त्याच्यावरती प्रोसेस करतो, ती शिजवतो किंवा जे काही त्याच्यावरती प्रक्रिया करायची असेल ती प्रक्रिया करतो आणि नंतर आपण त्याचा भोजनासाठी वापर करतो. तसं हे जे काही रूपाने अनुमानाने असेल, शब्दांच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून मिळालेलं ज्ञान असेल, याच्यावरती प्रक्रिया करणं आवश्यक असतं. आणि या प्रक्रियेला असं म्हणतात, तेही प्रक्रिया 3 मार्गाने आहे. त्याच्यावरती स्टेप बाय स्टेप जावं लागतं. पहिली प्रक्रिया आहे श्रवण करणं, दुसरी आहे मनन करणं आणि तिसरी आहे निदिध्यास, सेल्फ स्टडी. की सगळ्यात पहिलं जी काही गोष्ट आपण वाचली आहे किंवा अनुभवली आहे किंवा अंदाज बांधलेला आहे, त्याचं सतत श्रवण करत राहणं. कितीही वेळा श्रवण केलं तरी ते कमी आहे. जे काही श्रवण करू त्याचं मनन करायला पाहिजे. म्हणजे एकांतवासात काम करत असताना त्याच गोष्टींवरती चिंतन होणं अपेक्षित आहे. असं ज्यावेळेला हे चिंतन होईल त्यावेळेला त्यातून आपल्याला ज्ञानाचं प्रकटीकरण होतं आणि ह्या ज्ञानावरती केंद्रित राहणं म्हणजे निदिध्यास करणं. आणि अशा प्रकारे ज्यावेळेला एखादी गोष्ट केली जाते त्याच वेळेला आत्मज्ञानाचा मार्ग सापडतो आणि हे आपल्याला गुरुचरित्र शिकवतं. त्यामुळे अध्याय संपल्यानंतर तो तसाच सोडून द्यायचा नाही. रोज एकदा का होईना, जसं आपल्याला जमेल, थोडा वेळ का होईना, पण ते सतत श्रवण करत राहणं आणि त्याच्यावरती चिंतन स्वतः करायचं की ह्याच्यामध्ये महाराज असं म्हणताय, मग माझ्या जीवनामध्ये हे कुठे लागू पडतंय, हे चिंतन करणं आणि या चिंतनातून जे काही लोणी बाहेर पडेल ज्ञानाचं, त्या ज्ञानाच्या लोण्यावरती केंद्रित राहणं हा आत्मज्ञानाचा मार्ग आहे. त्यामुळे फक्त अध्याय आजच्या पुरता ऐकायचा आणि नंतर पुढचे अध्याय येत राहणार आहेत, तर मागच्या अध्यायांचं सतत श्रवण करत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता आजचा जो दुसरा अध्याय आहे, जसं आपण पहिल्या दिवसापासून हे सांगत आलो आहे की गुरुचरित्र हे प्रत्येक अध्यायागणिक गुरूंचं महत्व प्रकट करत राहतात की गुरु किती महत्वाचे आहेत. आता जर तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पाहिलं, गुरुचरित्र पाहिलं आणि स्वामी चरित्र, हे 3 दत्तावतार जे कलियुगामधले आहेत, या तिघांचं जर चरित्र पाहिलं तर श्रीपाद चरित्र आणि स्वामी चरित्र याच्यामध्ये तुम्हाला एक साम्य आढळून येईल की पहिला अध्याय हा सर्व जे कोणी गणपती, शारदा, आई वडील, सगळे देवी देवता असं सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचं वंदन केलेलं आहे, असा पहिला अध्याय संपतो. आणि दुसऱ्या अध्यायापासून मूळ कथेला सुरुवात होते किंवा मूळ जो चरित्र नायक आहे त्या चरित्र नायकाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या कथेला सुरुवात होते. जसं पहिला अध्याय स्वामी चरित्राचा मंगलस्तवनाचा झाल्यानंतर दुसऱ्या अध्यायापासून महाराज कसे प्रकट झाले, कुठे कुठे गेले, अशा प्रकारे स्वामी चरित्राच्या ग्रंथाला सुरुवात होते आणि शेवट 21व्या अध्यायापर्यंत महाराजांच्या निजगमनापर्यंत अध्याय जातो. श्रीपाद चरित्र जर आपण बघितलं तर शंकर भट्ट जे आहेत, ते ग्रंथकर्ते जे आहेत, लेखक त्याचे, पहिल्या अध्यायाचं मंगलस्तवन झाल्यानंतर दुसऱ्या अध्यायापासून त्यांनी ग्रंथाची निर्मिती कशी सुरुवात झाली, महाराजांचं त्यांना मार्गदर्शन कसं झालं, अशापासून त्यांनी स्वतःच्या गोष्टी सांगत असताना त्यांना भेटलेली माणसं, त्यांच्या माध्यमातून त्यांना कळलेले महाराज, असा प्रवास करत करत ते ज्यावेळेला कुरवपूरला येतात, महाराजांची भेट होते आणि महाराज जे त्यांना ज्ञान देतात आणि मग शेवटी 53व्या अध्यायामध्ये निजगमनाचा भाग आहे. म्हणजे साधारणतः हे दोन्ही चरित्र जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये मुख्य जो चरित्र नायक आहे, ह्या चरित्र नायकाभोवती किंवा लेखकाभोवती ती संपूर्ण जी कथा आहे ती गुंफलेली आहे. पण गुरुचरित्र मात्र त्यामध्ये वेगळेपण आपलं जपून आहे. गुरुचरित्रामध्ये प्रत्येक अध्यायगणिक ह्या गुरुचरित्राचे जे मूळ चरित्र नायक आहे, जसं आपण दरवेळेला सांगतोय की नृसिंह सरस्वती आख्यान आहे, हे नृसिंह सरस्वतींचं आख्यान आहे. म्हणजे मुख्य यातले जे नायक आहेत ते नृसिंह सरस्वती आहेत. पण हे करत असताना आता पहिला अध्याय कालचा मंगलस्तवनाचा झाला, पण लगेच दुसऱ्या अध्यायामध्ये नृसिंह सरस्वती येत नाहीत. दुसरा अध्याय पुन्हा आपल्याला वेगळ्या मोडवर घेऊन जातं, त्याच्यामध्ये आणखीन एक वेगळी गोष्ट, मग ती गोष्ट का आली, असा सगळा भाग घेत असताना 50-51 अध्यायापर्यंत मूळ चरित्र नायकाविषयी थोडी माहिती, पण त्याच्या अनुषंगाने येणारी जी माहिती आहे ती अत्यंत महत्वाची, वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून ती या गुरुचरित्रामध्ये लिहिलेली आहे. त्यामुळे या 3 एकाच रूपाच्या म्हणजे दत्त महाराजांच्याच 3 आविष्कारांचे 3 चरित्र, पण तिघांपेक्षा हे गुरुचरित्र नक्कीच वेगळं आहे. आणि म्हणून ह्या गुरुचरित्राला वेदतुल्य ग्रंथ जो म्हटला जातो तो याच करण्यासाठी की सर्व ज्ञानांचं भांडार या एका ग्रंथामध्ये ओतलेला आहे. आणि अशा प्रकारे हा आजच्या गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायाला आता प्रारंभ होत आहे.
काल आपण बघितलं की जे ग्रंथकर्ते आहेत ते किती कळवळून त्यांचं जे दुःख आहे ते महाराजांविषयी महाराजांकडे मांडत असतात की महाराज मी एवढा दुःखी कष्टी आहे, आता तुम्ही माझ्यासाठी धावून या. आणि अध्यायाच्या शेवटी महाराज त्यांच्यापर्यंत पोहोचतात, महाराज त्यांना दर्शन देतात. अर्थात प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन झालंय का तर अजूनही झालेलं नाही, हे केवळ कल्पनेमध्ये आहे आणि ती कल्पना करूनच ते इतके भारावून जातात आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये प्रवेश करतात. जसं आपण काल बघितलं की रिघू करतायत, रिघू म्हणजे प्रवेश करणं. त्या दुसऱ्या अध्यायाच्या प्रथम ओवीमध्येच ग्रंथकर्ते असे म्हणतात, त्रैमूर्ती राजा गुरु तूची माझा, कृष्णा तेरी वास करोनी वोजा, सुभक्त तेथे करती आनंदा, ते सुरस्वर्गी पाहती विनोदा. आता वोजा म्हणजे काय, छान सुरेख, की हे त्रैमूर्ती राजा गुरु तूची माझा, की तू त्रैमूर्ती आहेस. त्रैमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हींचं रूप आहे. त्रैमूर्ती राजा गुरु तूची माझा, तूच माझा गुरु आहेस. कृष्णा तरी वास करोनी वोजा, कृष्णा तरी छान असा वास करून आहेस. सुभक्त तेथे करती आनंदा, ते सूर स्वर्गे पाहती विनोदा, की तिथे जे भक्तांचा तो मेळा आहे, ते भक्त ज्या प्रकारे तुमची भक्ती करतायत ते बघत असताना स्वर्गातले देव सुद्धा गायला लागलेले आहेत ती भक्ती पाहून. असं तुमचं सगळं स्वरूपाचं वर्णन आहे. आता पुन्हा त्या ग्रंथकर्त्याचा तो प्रवास आहे की कशा प्रकारे महाराजांकडे जाण्याची ओढ जी आहे, कारण ते घरातून कशासाठी निघालेत की त्यांचं जे दुःख कष्ट आहे, महाराज आता मी एकतर माझा तुमची भेट तरी घेईल, नाहीतर माझा हा देह तरी त्याग करेन, अशा निर्धाराने ते घरातून बाहेर पडलेले आहेत. श्री गुरुचरण ध्यात जाता विष्णू नामांकित, अति श्रमला चालत राहिला एका वृक्षातळी, की ते गुरूंचं चरणचा स्मरण कर मध्ये. जसं हे गुरूंचं सगळं वर्णन आहे की माझे गुरु असे आहेत, कारण 5 पिढ्यांपासूनचा ते ऋणानुबंध आहे आणि त्यांचं ते ध्यान करत, त्यांचं स्मरण करत ते चालत चाललेत. कुठून, घरापासून ते गाणगापूरच्या दिशेने. आणि जाता 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 अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. आता ते दमलेले आहेत आणि दमून ते एका वृक्षातळी बसलेले आहेत किंवा झोपलेले आहेत. काल आपण ही गोष्ट उत्तरार्धामध्ये बघितली होती की आता पुढे जे आहेत ते जाणार, ते झोपणार. मग ते झोपल्यानंतर महाराजांचं त्यांना रूप दिसतं. पण ती ओवी जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे, की क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी पर्यसा. आता इथं असं का बरं म्हटलंय की क्षण एक निद्रिस्त, एक क्षण फक्त निद्रिस्त झालेला आहे. जेव्हा आपण खूप काहीतरी कष्ट केलेले असतात, दिवसभरामध्ये खूप काम केलेलं असतं, त्यावेळेला आपण इतके दमलेलो असतो की आपण नुसतं पडलो तरी आपल्याला झोप लागते. आणि ही झोप इतकी गाढ लागते आणि इतक्या कमी वेळात लागते की ज्या वेळेला जाग येते त्यावेळेला असं वाटतं अरे आत्ता तर आपण झोपलो होतो, एवढा वेळ कसा झाला. कारण जो जो काही शरीराला थकवा आलेला असतो, मनाला थकवा आलेला असतो, तो थकवा आपल्याला निद्रिस्त अवस्थेमध्ये घेऊन जातो आणि सगळ्या जगाचं भान हरपून टाकतो. म्हणून ती इथं म्हणलंय, कारण क्षण एक चालत ते दमलेले आहेत आणि या दमल्यामुळे ती झोप लागली, म्हणून ते वाक्य आहे, क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित. हे जरी ते झोपून गेलेले आहेत तरी सुद्धा मनामध्ये त्या गुरूंचाच विचार करतायत, कारण त्या निर्धारानेच घरातून निघालेत की आता गुरूंची भेट झालीच पाहिजे. कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी पर्यसा. आणि त्या कृपानिधीने जो आहे, तो कृपावंत जो आहे, त्यांनी स्वप्नी दर्शन दिलेलं आहे. पण दर्शन दिलंय, रूप दिसे सुषुप्तित, जटाधारी भस्मांकित, व्याघ्र चर्म परिधारित, कासे पितांबर देखा. आता हे सुषुप्ता काय आहे? 4 अवस्था असतात आपल्या. सगळ्यात पहिली आहे जागृत अवस्था, म्हणजे आपण कान, नाक, डोळे आपले सगळे उघडे असतात आणि रोजचा आपला दिनक्रम आपण ज्या पद्धतीने करतो त्याला म्हणतात जागृत अवस्था. दुसरी असते स्वप्न अवस्था, जे आपण रात्री झोपल्यानंतर आपल्याला काही वेळेला झोपल्या झोपल्या स्वप्न पडतात, काही वेळेला थोड्या अंतराने पडतात, पण सतत काही ना काहीतरी स्वप्न पडत असतात. त्याचा काही कुठल्याही आपल्या जीवनाशी कदाचित संबंध नसतो किंवा आपण कधी दिवसभरात विचार केलाही नाही असंही आपल्याला वाटतं. ज्याच्यामध्ये शरीर झोपलेलं आहे, शरीराच्या क्रिया बंद आहेत, परंतु मन जागा आहे आणि ह्याला म्हणायचं स्वप्न अवस्था. आणि तिसरी जी अवस्था आहे ज्याला म्हणतात सुषुप्ती अवस्था. आता हे सुषुप्त अवस्था म्हणजे काहीतरी गूढ आहे का? तर अजिबात नाही. आपण प्रत्येक जण ती गोष्ट अनुभवतो, कमी अधिक फरकाने प्रत्येकाला जाणवत असेल, की ज्यावेळेला आपण खरंच शांत चित्ताने झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटतं, ज्याला आपण म्हणतो की मला गाढ झोप लागली होती. ही गाढ झोप जी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची स्वप्न पडत नाहीत. आपल्याला जागे झाल्यानंतर कळतं की आपण झोपलो होतो, इतकी ती गाढ निद्रा असते. याला म्हणायचं सुषुप्ती अवस्था. आणि चौथी जी असते, जी प्रयासाने आणावी लागते, त्याला म्हणायचं तुरीय अवस्था. तर हे जे नामधारक आहेत, हे नामधारकांना त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये
म्हणजे पूर्ण गाढ निद्रा लागली, कारण दमलेले आहेत. दमल्यानंतर मन काही विचार करायला तयार नाही. आणि अशा त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये जटाधारी भस्मांकित, एक जटाधारी संपूर्ण शरीराला भस्मलेपन केलेला, व्याघ्र चर्म परिधानित, वाघाच्या कातड्याचे जोडे घातलेला असा एक कासे पितांबर देखा, पितांबर नेसलेली एक मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर येते. साक्षात भगवंत आता त्यांच्या समोर, साक्षात तो परमेश्वर जो आहे तो त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. येऊनी योगेश्वरू जवळी, भस्म लाविले कपाळी, आश्वासुनी त्यावेळी अभय करत येत असे. बघा, ते ज्या ओढीने महाराजांकडे आलेत की महाराज आता मला तुम्हाला भेटायचंच आहे, माझे दुःख दूर करणारे तुम्हीच एकमेव आहात. काल आपण बघितलं त्यांनी कशा प्रकारे महाराजांची आळवणी केली होती. आणि अशामध्ये त्यांना महाराजांचं ते रूप त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये दिसतंय. आता हे सुषुप्ती म्हणून आपण जेव्हा म्हणतो दृष्टांत कशाला म्हणायचं, तर ह्या सुषुप्ती अवस्थेमध्ये जर आपल्याला काही घटना समोर दिसत असेल तर त्याला दृष्टांत म्हणता येऊ शकतो. स्वप्नावस्थेमध्ये जरी तुमच्या समोर देव आला, जरी तुमच्या समोर महाराज आले किंवा आणखीन काही तुम्हाला सांगून गेले, तरी सुद्धा त्या स्वप्नावस्थेमध्ये झालेल्या घटनेला काही अर्थ नसतो. ते केवळ एक मनोकल्पित एक चित्र असतं. त्यामुळे कुठल्या अवस्थेमध्ये तुम्हाला ते स्वप्न पडलंय ह्याच्यावरती सगळा पुढचा भाग अवलंबून असतो. त्यामुळे स्वप्न आणि दृष्टांत ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्वप्न म्हणजे भ्रम आहे, दृष्टांत हे सत्य स्वरूप आहे. तर ह्या सुषुप्ती अवस्थेमध्ये यांना ते रूप दर्शन झालेलं आहे. आणि त्यांनी येऊन काय केले, तर तो योगेश्वर जो आहे, योगी अवस्थेमध्ये दत्त महाराज हे योग्यांचे योगी आहेत, तर तो योगेश्वर त्यांच्या जवळ आला आणि त्यांनी त्यांच्या कपाळाला भस्म लावलंय आणि आश्वासन दिलंय. आश्वासुनी त्यावेळी अभय करत येत असे, आशीर्वाद दिलेला आहे. आता हे पाहिल्यानंतर ते रूप आपण फक्त कल्पना करूया की साक्षात स्वामी महाराज आपल्या डोळ्यासमोर आलेले आहेत आणि ते असं उभे राहिलेत आणि आपल्याला शरीराला स्पर्श करतायत आणि सांगतायत, बाळा काळजी करू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. काय अवस्था असेल आपली. अंगावरती आता सुद्धा आपल्या शहारे येतात की साक्षात महाराज माझ्या समोर आहेत आणि महाराज माझ्याशी बोलतायत. आणि तसंच त्यांचं झालं आणि ते त्या क्षणी त्यांना जाग आली. इतुके देखुनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित, विस्मय करीत यावेळी. गाढ झोपेत असताना हा त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. त्यामुळे जशी त्यांना जाग येते ते आजूबाजूला बघतात की त्यांना वाटतं हे खरंच घडलंय आणि माझे महाराज मलाच भेटायला आलेत. पण ज्यावेळेला आजूबाजूला बघतात तेव्हा त्यांना कळतं असं काहीच झालेलं नाही, हे आपल्याला पडलेलं स्वप्न होतं. पण ती जी मूर्ती होती, त्या योगेश्वराची जी मूर्ती होती, भस्म कपाळी लावलेलं, पितांबर नेसलेले, ती जी मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर हलायला तयार नाही. मूर्ती देखुनी सुषुप्तीत, तेची ध्यात असे मनास, पुढे निघाला मार्ग कर्मित, प्रत्यक्ष देखे तैसाचे. आता प्रत्यक्ष भेट झालीये की ते तसेच चालत गेले, चालत राहिले की ती जी मूर्ती पाहिली त्यांनी स्वप्नामध्ये, तीच मूर्ती डोळ्यासमोर ठेवून ते चालत राहिले, त्याचाच ध्यास करत राहिले. आणि थोड्या अंतरानंतर त्या स्वप्नामध्ये दिसलेलीच मूर्ती त्यांच्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसली. आणि त्यांना आता भारावून गेले, ते काही कळायला तयार नाही की आपण ज्याच्यासाठी एवढा धावा केला होता, ज्याच्यासाठी काल एवढे बोल लावले होते की धावा पावा, ह्या पद्धतीनं झालं होतं, आता मला ती प्रत्यक्ष मूर्ती डोळ्यांसमोर इथे दिसत आहे. बघा, काल आपण जे म्हणलं 3 प्रकारचं ज्ञान. पहिलं जे होतं अनुमानाचं होतं, जे त्यांनी काल अध्यायामध्ये वर्णन केलं की महाराज तुम्ही कसे आहात, हे अनुमानाच्या दृष्टीने होतं. शब्दांच्या रूपाने त्यांनी व्यक्त केलं ते ज्ञान. आणि आता जे आहे या अध्यायामध्ये ते प्रत्यक्ष रूप पाहतायत त्यांचं. देखून या योगीशाते करिता झाला दंडवत, कृपा भाकी करुणावंत, तारी तारी म्हणत असे. बघा, आपलंही असंच होतं अनेकदा. आपण इतके दुःखी कष्टी झालेलो असतो किंवा कदाचित काही वेळेला महाराजांचं दर्शन व्हावं ही एवढी इच्छा तीव्र होऊन जाते की आपल्याला कशाचंही भान राहत नाही आणि आपण वेगाने महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा दिंडोरीला, त्र्यंबकेश्वरला, कुठेही जिथं तुम्हाला महाराज वाटत असेल, अगदी अक्कलकोटला असेल, जिथं कुठेही असेल, त्या ठिकाणी आपण धावत असतो, प्रवास करत असतो की कधी एकदा महाराजांचं मला दर्शन होतंय. आणि ज्या क्षणी ते क्षण समोर येतो की साक्षात परमेश्वर तिथे आपल्याला दिसतो, आपलं ध्येयभान हरपतं आणि आपण लोटांगण घालत जातो. तसंच त्यांचं झालं आणि ते म्हणतात, तारी तारी मला आता वाचवा तुम्ही, असं म्हणून त्यांनी त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलेलं आहे. पण ह्याच्या पुढची ओळ आपल्यासाठी फार महत्वाची, जी आपल्याला शिकवून जाणार आहे. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठेनी, तुमचे नाव कवणमुनी, कवणस्थानी वास तुम्हा. ते विचारतायत तुम्ही कोण आहात, कुठे असता, काय करता, अशी त्या मुनींची, महाराजांची त्यांना ते चौकशी करतायत. त्यांना माहित नाही ही समोरची व्यक्ती कोण आहे. त्यांना एवढंच माहिती आहे, आपल्याला जे स्वप्नामध्ये मूर्ती दिसली तीच ही मूर्ती आहे, तशीच्या तशी ती मूर्ती आहे. त्यामुळे तुम्ही कोण आहात, कुठे राहता, काय करता,
त्यावेळेला सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गे प्रसिद्ध आमुचा गुरु जगी नृसिंह सरस्वती विख्यात. ते म्हणतात की आम्ही स्वर्ग आणि पृथ्वी याच्यावरती सतत भ्रमंती करत राहतो आणि आम्ही योगी आहोत, सिद्ध मुनी आहोत. अनेक हजारो वर्षांपासून आम्ही या भूमीमध्ये आमच्या गुरूंची सेवा करतो आणि आमच्या गुरुचं नाव आहे नृसिंह सरस्वती विख्यात, जे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गाणगापूरच्या स्थानी अमरजा संगमावरती भीमा तीराच्या ठिकाणी त्या त्रयमूर्तीचा अवतार झालेला आहे नृसिंह सरस्वती रूपामध्ये. ते आमचे गुरु आहेत आणि त्यांची आम्ही अनेक वर्षांपासून जे पूजा करतोय, उपासना करतोय, सेवा करत आहोत. आता हे असं झाल्यानंतर की ज्यांची ती भेट घडवायची होती, ज्याच्यासाठी आपण एवढा आटापिटा केला होता, त्या नामधारकाला आता ती मेघ सापडलेली आहे की आता इथे माझं काम होणार 100%. कारण ही ती व्यक्ती आहे जी मला माझ्या महाराजांपर्यंत घेऊन जाणार आहे आणि मला त्यांच्या समोर व्यथा मांडायची. बघा किती उतावीळपणा आहे तो. ह्या उतावीळपणामध्ये त्यांनी त्या सिद्ध मुलींना असं विचारलं, कीर्ती ब्रीद ख्याती सांगच असे सिद्धयती वंशवंशी करीतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे. की तुम्ही ज्या गुरूंची वर्णन करताय, ज्या गुरूंचं वर्णन करताय की ते त्रिमूर्ती आहेत आणि असं आहे तसं आहे, त्यांची आम्ही वंशवंशी सेवा करतोय, आमच्या 5 पिढ्या झाल्या त्यांचीच सेवा करतोय. कष्ट आम्हा केवी पाहे, पण आम्हाला कष्ट का होत आहे? आपल्यालाही असाच प्रश्न पडतो ना. महाराज मी तुमची एवढी सेवा करते, माऊली मी एवढ्या सगळ्या तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करते, पण माझ्याच आयुष्यात प्रश्न का? त्या नामधारकाने आपल्यासारखाच प्रश्न विचारलेला आहे. कदाचित नामधारक आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाहीये. आणि म्हणून तो नामधारकही म्हणतोय की तुम्ही ज्यांचं वर्णन करतायत साक्षात ते परमेश्वर आहेत, परब्रह्म आहेत, त्यांची आमच्या घराण्यामध्ये वंशवंशी सेवा करताय, तरी सुद्धा आम्हाला हे कष्ट का? आता गुरुचरित्रातली एक, आपल्या गुरुचरित्रात नाहीये ती ओळ, पण त्याच्या पुढची ओळ अतिशय सुंदर आणि आपल्याला मार्गदर्शक आहे. ते सिद्ध मुनी त्यांना असं उत्तर देत आहेत, ऐशी वस्तू पूजनी दैन्यवृत्ती सांगसी झणी नसेल तुझे निश्चय मनी म्हणून कष्ट भोगीत असे. का तुला कष्ट भोगायला लागतात ह्याचं उत्तर सिद्ध मुनी देत आहेत की ऐशी वस्तू पूजनी, की ऐसे साक्षात परब्रह्माचं पूजन करून सुद्धा दैन्यवृत्ती सांगती झणी, की एवढ्या लवकर तू मला सांगतोयस की पहिलीच भेट आहे, पहिल्या काही क्षणापूर्वी आपली भेट झाली आहे आणि ऐशा परब्रह्माचं तुम्ही पूजन करताय, वंशवंशी सेवा करताय असं म्हणताय आणि तुम्ही काय सांगताय, दैन्यवृत्ती सांगसी झणी, झणी म्हणजे लवकर, की इतक्या त्वरेने तुम्ही माझं तुमचं दुःख सांगताय. नसेल तुझे निश्चय मनी म्हणून कष्ट भोगीत असे, की तुझ्या मनामध्ये महाराजांविषयी श्रद्धा नाहीये, निष्ठा नाहीये, म्हणून कष्ट भोगीत असे आणि म्हणून तुला कष्ट होत आहेत. आता तुम्ही म्हणाल अरे 5 पिढ्यांपासून महाराजांचीच सेवा करतोय, हा नामधारक जो आहे तो केवळ महाराजांनाच भेटण्यासाठी आलेला आहे. आणि हे सिद्ध मुनी काय म्हणतायत, नसेल तुझे निश्चय मनी म्हणून कष्ट भोगीत असे, तुझ्या मनामध्ये दृढ निष्ठा नाहीये आणि म्हणून तू हे असं कष्ट तुला होत आहे. का बरं दृढ निष्ठा नसेल? एवढं जर तो सेवा करतोय, उपासना करतोय, महाराजांच्याकडे धावा करतोय, तरी सुद्धा का निष्ठा नाहीये? याचं कारण असं की ज्याची महाराजांवरती निष्ठा आहे त्याला आयुष्यात दुःख कधी वाटणारच नाही. कारण जे जे काही त्याच्या आयुष्यात येत आहे हा सगळा महाराजांचाच आशीर्वाद आहे, हीच त्याची भावना असेल आणि ह्याला म्हणतात निष्ठा. निष्ठा ही प्रसंगानुसार ठरत नाही. आज जोपर्यंत माझं चांगलं चालू आहे तोपर्यंत महाराज सगळं तुमच्याच कृपेने चालू आहे आणि महाराज आज माझ्या आयुष्यात दुःख येतंय, महाराज हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय, हे काय तुम्ही माझ्या आयुष्यात दुःख दिलंय, मी एवढी तुमची सेवा केली आणि तुम्ही मला असा करताय, एवढा त्रास देताय, याला निष्ठा म्हणत नाही. आणि म्हणून ते सिद्ध मुनी म्हणतायत की नसेल निश्चय तुझे मनी म्हणून कष्ट होत असे. का तुला कष्ट होत आहेत? कारण तुझ्या मनामध्ये निष्ठा तुझी पक्की नाहीये. तुला असं वाटतंय की तुझे गुरु तुझा सांभाळ करतच नाहीयेत. आपल्यालाही बऱ्याचदा असं वाटतं, महाराज तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाही. मग तिथून भीतीची निर्मिती होते आणि मग आपल्याला असं वाटतं की मी कदाचित पारायण कमी केली म्हणून महाराज माझ्याकडे लक्ष देत नाही. आज मी केंद्रात आरतीलाच गेलो नाही म्हणून महाराज माझ्याकडे लक्ष देत नसावेत. आज माझ्याकडनं ही सेवाच झाली नाही, माझ्याकडनं कोणाचं तरी वाईट झालं असेल म्हणून महाराज माझ्यावरती नाराज झाले असतील. अशा वेगवेगळ्या प्रकारे मनामध्ये भयाची निर्मिती होते आणि तिथंच महाराजांपासून आपण दुरावलं जातो. कारण महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्या क्षणी भयाची निर्मिती झाली त्या क्षणापासून महाराज आपल्या पाठीशी राहणार नाहीत. आपल्याला त्या भयापासून मुक्ती मिळवली पाहिजे की काय असू दे माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी माझे महाराज माझ्या सोबत आहेत. जसं काल
त्या ग्रंथकर्त्यांनी म्हणलं की माझं जे अंतःकरण आहे हे स्थिर नाही आहे, पण तरी सुद्धा तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही गुरु आहात आणि तुम्ही मला सांभाळून घ्यायचं आहे. अशा दृढ भावनेनं जो गुरूंची सेवा करतो त्याच्या आयुष्यात कधीही दुःख हे येत नाही, असं ते सिद्धमुनी सांगतायत. त्यामुळे तू चुकलायस, महाराजांना दोष देण्याचं काही कारण नाही, असं ते सिद्धमुनी त्यांना सांगतायत. आणि पुढे ते असं म्हणतायत, कीर्ती ब्रीद ख्याती सांगत असे सिद्धयती वंश ते सिद्धमुनींना विचारतायत, तू तारका आम्हासी म्हणून माते भेटलासी संहार करून संशयाचे निरोपावे स्वामी. की आता तुम्हीच आहात की ठीक आहे, माझ्याकडनं असं झालं असेल, पण आता मला काहीतरी मार्ग दाखवा. ते तुमच्याशिवाय मी काही कुठं जाऊ शकत नाही, आता मला माझं मार्ग सापडलेला आहे. सिद्ध म्हणे तयवेळी ऐक शिष्यास्तवमुळे गुरुकृपा सूक्ष्मस्थळी भक्त वत्सल पर्यसा. या सूक्ष्मस्थुळीचा अर्थ हृदयावरती कोरून ठेवा. सूक्ष्मस्थुळी याचा अर्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत जे जे या विश्वामध्ये सूक्ष्म रूपाने आहे, तिथपासून जे जे या विश्वामध्ये विराट रूपामध्ये आहे, त्या सगळ्याच ठिकाणी गुरूंचा कृपाचा आशीर्वाद किंवा गुरु कृपेचा आविष्कार जो आहे तो प्रत्येक ठिकाणी होत राहतो. कोणी छोटा आहे म्हणून त्याच्यावरती कमी होईल, कोणी मोठा आहे म्हणून त्याच्यावरती मोठा होईल, असं अजिबात नाहीये. गुरूंची कृपा ही सूक्ष्म स्थूळे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत या विश्वात जे जे डोळ्यांना दिसत नाही त्याच्यावरती सुद्धा गुरुकृपा असते, आणि जे इतकं भव्य आहे की जेही डोळ्यांमध्ये भरत नाही, या सगळ्यांपर्यंत गुरुकृपा ही समान आहे. गुरुकृपा होय ज्यास दैन्य दिसे कैसे त्यास समस्त देव त्यासी वश कळी काळासे जिंकेनार. की ज्याच्यावरती गुरुकृपा होते त्याचं दैन्य दिसे कैसे त्यास, त्याला दुःख कसं दिसणार आहे, कारण त्याला फक्त दिसते ती गुरुकृपा. ज्या वेळेला गुरुकृपेने तुम्ही भारावून जाता की सगळीकडे माझे महाराज माझे महाराज माझे महाराज, त्याला दुःख दिसेलच कसं, त्या दुःखामध्ये पण तुम्हाला महाराज दिसणार आहेत, इतरांना दिसणार आहे ते दुःख. आपली दृष्टी आपण तयार केली पाहिजे. जसं ते कावीळ झाल्यानंतर त्या रोग्याला सगळीकडेच पिवळं दिसायला लागतं, सगळीकडे पिवळं नसतं, त्या रोग्याची नजर तशी झालेली आहे. मग तो रोग बरा झाला की त्याला सृष्टी सुद्धा सगळी छान दिसायला लागते. तसंच जो कोणी महाराजांचा भक्त आहे त्याला सर्वत्र महाराजांचीच लीला दिसली पाहिजे, सर्वत्र जे जे काही घडतंय या सगळ्यांमध्ये त्याला महाराज दिसले पाहिजेत. मग अशा व्यक्तीला दैन्य दुःख कष्ट दिसतीलच कसे, असे ते सिद्धमुनी त्यांना सांगतायत. त्यामुळे चुकलायस तू, तुला वाटतंय की मी महाराजांची सेवा वंशवंशी करतोय तरी सुद्धा महाराज मला का त्रास देत आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला गुरुकृपा दिसत नाही. त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणे निर्धारू देऊ शकेल अखिल वरू एका भावे भजावे. हे जे गुरु आहेत, श्री गुरु आहेत, हे त्रिमूर्ती आहेत म्हणून जाणे निर्धारू. निर्धारू म्हणजे निर्धार पक्का ठेवून करा, निश्चय पक्का करा, ह्याच्यामध्ये डळमळीत असायचं काही कारण नाही. हे साक्षात परब्रह्म आहेत. देऊ शकेल अखिल वरू एका भावे भजावे. हे सगळे वर जे जे तुम्हाला हवंय ना ते सगळ्याचं वरदान हे गुरु देऊ शकतात, पण एका भावे भजावे. भाव एकच असला पाहिजे. आपला भाव सकाळी उठलं की महाराज तुमच्यामुळे सगळं होऊ द्या. दुपारी बॉस कोणी आपल्याला ओरडला, महाराज कसं काय होतंय असं, बॉस का बरं मला ओरडतोय, बॉस महाराजांच्या इच्छेने ओरडतोय अशी भावना नाही होणार. हा जो डळमळीत होणारा बदलणारा जो भाव आहे तो भाव अपेक्षित नाही. म्हणून ते म्हणतात एका भावे भजावे, एकच भाव ठेवायचा. एकदा तुम्ही मान्य केलं ना की सगळीकडे महाराज आहेत, मग सगळीकडेच महाराज आहेत. नाहीतर म्हणा की नाही फक्त एकाच ठिकाणी महाराज आहेत, बाकी अन्य कुठेही महाराज नाहीये. पण असं म्हणलं तर तुम्ही शास्त्राला चॅलेंज करताय, अनुभवांना चॅलेंज कराल. त्यामुळे सर्वत्र महाराज भरून उरलेले आहेत. जे जे सृष्टीमध्ये तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय, कानांनी ऐकून येतंय, त्वचेने स्पर्श करता येते, जिभेने चाखता येते, त्या सगळ्यांमध्येच महाराज आहेत. आणि याही पलीकडं डोळे बंद केल्यानंतर सुद्धा जे डोळ्यासमोर येतं तिथं सुद्धा महाराज आहेत. कान बंद केल्यानंतर सुद्धा जे ऐकायला येतं तिथं सुद्धा महाराजच आहेत. सर्वत्र महाराज भरून राहिलेले आहेत. हा भाव तुम्ही भजावा. एखादे समय श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपुले भक्तजनांसी. बघा आपण जे अनेकदा म्हणत आलो आहे की गुरुचरित्र हे गुरूंचं महत्व सांगणारा ग्रंथ आहे. व्यक्तीचं महत्व कमी सांगितलं जाणार आहे, पण गुरूंचं महत्व की गुरु किती ताकदवर असतो आणि का गुरूंचे पाय धरायचं असतात याचं वर्णन पदोपदी या गुरुचरित्र ग्रंथाच्या निमित्तानं वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून येणार आहे. म्हणून इथं म्हणले की एखादे समय श्रीहरी साक्षात भगवंत विष्णू जे आहेत
अथवा कोपे त्रिपुरारी, अथवा शंकर जरी कोपले, राखेल गुरु निर्धारी आपुले भक्तजनांसी, तरी त्या ठिकाणी त्याचे गुरु जे आहे ते त्या गुरु त्या भक्तांचं, त्याच्या सेवेकऱ्यांचं, सेवकांचं 100% रक्षण करणार आहेत. हे ऐकल्यानंतर विचार करा, आता आपल्याला असं कोणी 2-4 डोस पाजले, आपलंही सगळं जे काही मागचे जाळी जळमट अडकलेली असतात ती सगळी निघून जाणे, आता फक्त आपल्याला महाराज असे दिसायला लागतील. तसंच त्या नामधारकाचं झालं आणि तो नामधारक म्हणतोय की आता बाबा तुम्ही मला हे समजावून सांगा की हे कशा प्रकारे घडत आहे. आता त्यांनी असं म्हटलंय, स्वामी ऐसा निरोप देती, की हे सिद्धमुनी तुम्ही मला हे असं सांगताय, संदेह होता माझे चित्ती, गुरु केवी झाली त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. तुम्ही हे सगळं सांगितलं, पण माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे. ती शंका अशी आहे की गुरु केव्हा त्रिमूर्ती झाले, हे ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिन्ही गुरु रूपात कसे आले ते मला जरा सांगा. आणि का तुम्ही निरोप लिहिती, आणि अजून एक तुम्ही सांगितलं, विष्णू रुद्र जरी कोपिती, राखो शके गुरु निश्चिते, गुरु कोपलिया न रक्षी कोणी. की तुम्ही म्हणला की जर विष्णू शंकर कोणीही जरी कोपले तरी गुरु रक्षण करेल, पण गुरु जर कोपला तर मात्र कोणीही रक्षण करणार नाही. हे मला जरा समजावून सांगा. हे कोणी सांगितलं, कधी सांगितलं, ह्याचा थोडासा मला मागोवा सांगा, म्हणजे माझा हा संदेह जो मनाचा आहे, हा संदेह मनाचा निघून जाईल. जेणे मन दृढ होय, जेणेकरून माझ्या मनात जे काही गुरूंविषयी शंका निर्माण झाल्या आहेत की खरंच गुरु माझं रक्षण करेल का, किंवा अजून ज्या काही शंका निर्माण झाल्या त्या सगळ्या शंकांना दूर होऊन माझं मन दृढ होईल, पक्क होईल, असं तुम्ही मला याची गोष्ट जी आहे ते सांगा. आणि म्हणून ते सिद्ध मुनी जे आहेत ते आता सांगायला तयार झाले. सिद्ध म्हणे, शिष्यासी तुवा पुसले आम्हासी, वेद वाक्य साक्षीसी, सांगेन ऐका एके चित्ते. की तू जे मला विचारलंयस याला वेदांमधली वाक्य सुद्धा साक्षीला आहेत. आता ते मी तुला सांगतो आहे, तू एक चित्ताने ते ऐकून घे की कशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी घडल्या आहेत आणि हे कोणी सांगितलं की गुरु किती महान आहे. म्हणून आपल्या दिवाळी अंक जर तुम्ही वाचला असेल या वर्षीचा, त्याच्यामध्ये एक स्तोत्र आलंय, त्याचं नाव सद्गुरु स्तुती म्हणून आहे. खरं तर त्याचं मूळ जो ग्रंथ आहे त्याचं नाव आहे गुरुगीता. आपण अनेकदा अनेक सिरियल मधनं पाहिलं असेल देवांच्या, की भगवान शंकर आणि माता पार्वती जे आहेत ते अनेकदा विहार करण्यासाठी, सृष्टीचं गमन करण्यासाठी फिरत असतात वेगवेगळ्या ठिकाणी. तर असं एका वेळेला माता पार्वती आणि भगवान शंकर जे आहेत, भगवान शंकर हे आद्य गुरु आहेत आणि माता पार्वती आणि भगवान शंकर हे सोबत फिरायला जातात. तर त्यावेळेला माता पार्वती असं विचारते, ओम नमो देवदेवेश परात्पर जगद्गुरो सदाशिव महादेव गुरु दीक्षाम प्रदेही मे. की हे देवादी देवा, परात्पर जगद्गुरु, तुम्ही परात्पर जगद्गुरु आहात, संपूर्ण विश्वाचं गुरुत्व तुमच्याकडे. सदाशिव महादेव गुरु दीक्षाम प्रदेही मे, की मला गुरु दीक्षा द्या. हे कोण म्हणतंय? माता पार्वती भगवान शंकराला विचारते. केन मार्गेण भो स्वामीन, कोणत्या मार्गानं हे स्वामी, कोणत्या मार्गानं देही ब्रह्ममय भवेत, हा जो देह आहे हा देहनाश पाहून ब्रह्ममय होईल, म्हणजे आत्मतत्व जे आहे ते जागृत होईल. कोणत्या मार्गाने हे स्वामी मला तुम्ही सांगा. त्वम कृपा कुरु मे स्वामीन नामामी चरणौ तव. हे स्वामी तुम्ही कृपा करा, तुमच्या चरणाशी मी नतमस्तक होते आणि तुम्ही मला याचा मार्ग सांगा की कोणत्या मार्गाने हा जो देह आहे हा ब्रह्ममय म्हणजे आत्मतत्वामध्ये विलीन होईल, असं माता पार्वती विचारते. आणि ह्याला उत्तर देताना 176 श्लोकांमध्ये भगवान आदिदेवांनी केवळ गुरूंचं महत्व सांगितलंय, ज्यातल्या 2-3 श्लोक जे आहेत ते आपण कायम आपल्या नित्य स्मरणात असतात, नित्य वाचनात असतात. तर म्हणजे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवंतांनी सांगितलेला श्लोक असा आहे, गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुरेव म्हणजे गुरु एव, गुरु हा एकमेव, परब्रह्म आहे, तस्मै श्री गुरवे नमः. दुसरा श्लोक आपण जो म्हणतो, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम, हा जो श्लोक आहे तो भगवान शंकराने माता पार्वतीला सांगितलेला आहे की ह्या जगात गुरूंचं महत्व काय, तर गुरु हा अत्यंत महत्वाचा आहे. सगळे देव एका बाजूला आणि गुरु एका बाजूला, असं भगवान शंकराने 176 श्लोकांमध्ये माता पार्वतीला गुरूंचं वर्णन केलंय, ज्याला गुरुगीता असा त्याचा मोठा ग्रंथ हा प्रसिद्ध आहे. आणि त्या 176 श्लोकांमध्ये शेवटचं वाक्य भगवान शंकर असं सांगतात, जे आपल्याला सगळ्यांसाठीच दिशादर्शक आहे.
जे ऐकणार आहेत, न ऐकणार आहेत, सगळ्यांसाठीच दिशादर्शक आहे. आणि ते वाक्य असं आहे, अभक्ते वंचके धूर्ते पाखंडे नास्तिके नरे मनसापी न वक्तव्या गुरुगीता कदाचन. म्हणजे काय? ज्याच्या मनामध्ये शंका आहे, ज्याच्या मनामध्ये शंका आहे, जो अभक्त आहे, ज्याच्या मनामध्ये भक्ती नाहीये, श्रद्धा नाहीये, वंचके धूर्ते, जो वंचक आहे, कंजूस आहे, धूर्त आहे, लबाड माणूस आहे, पाखंडे नास्तिके नरे, पाखंडी म्हणजे फसवा, जो नास्तिक आहे, त्या नास्तिक म्हणजे देवाच्या मूर्तीसमोर जो डोकं ठेवत नाही तो नास्तिक, अशातला भाग नाही. जो नास्तिक आहे असा जो नर आहे, अशा माणसाने गुरुगीता म्हणजे गुरुचं वर्णन कधीही ऐकू नये. गुरुगीता कदाचन, त्यांनी गुरुचं वचन म्हणू नये, त्यांनी सांगू नये कोणाला. त्यामुळे गुरु ही अशी गोष्ट आहे की ज्याचं नाव मुखात येणं याच्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. आणि त्या 176 श्लोकांमधून साक्षात भगवंताने माता पार्वतीला सांगितलंय की हे शक्ती माते, तू कितीही श्रेष्ठ असली तरी या जगात एकच शक्ती श्रेष्ठ आहे, ती म्हणजे गुरु. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे सद्गुरु परमपूज्य दादांमुळे, ब्रह्मविभूत पिठले महाराजांमुळे, परमपूज्य गुरुमाऊलींमुळे आपल्याला साक्षात श्री स्वामी समर्थ, साक्षात दत्त अवतार हेच आपल्याला गुरु म्हणून लाभलेले आहेत. आपण किती भाग्यवान असलो पाहिजे. आता इथून काय घेऊन जायचं हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं आहे. अशा प्रकारे ते सिद्ध मुनी जे आहेत ते आता गुरूंचं महत्व सांगायला तयार होत आहेत. आणि कशा प्रकारे हे गुरु किती महान आहे, हे कधीपासून चालू आहे हे सांगतायत आता. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून, त्या पासाव पुराण अष्टादश विख्यात. की ज्या ब्रह्माने 4 वेदांची निर्मिती केली, 4 वेदांपासून 8 उपनिषदांची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर 18 पुराणांची निर्मिती झाली. या अष्टादश पुराण जे आहेत हे प्रसिद्ध आहेत. तर या अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. त्या सगळ्या 18च्या 18 पुराणांमध्ये एकच ब्रह्मवाक्य सदा काळी आलेलं आहे आणि ते वाक्यच म्हणजे गुरुचं महत्व. या संपूर्ण सृष्टीमध्ये जसं आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो, ह्या गुरुपौर्णिमेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण व्यास पौर्णिमा असं सुद्धा नाव आहे. कारण व्यास यांना असं म्हटलं जातं की ह्या संपूर्ण सृष्टीत जे काही ज्ञान आहे, या प्रत्येक ज्ञानाला त्यांनी स्पर्श केलाय. म्हणजे त्याला असं म्हणतात की व्यासांनी सगळं ज्ञान उष्टावलेलं आहे, म्हणजे सगळ्या ठिकाणी त्यांनी स्पर्श केलेला आहे. आणि व्यासां इतका महान या जगतामध्ये कोणीही नाही. आणि म्हणून ते व्यास पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. सो नारायण विष्णुमूर्ती, की साक्षात जो नारायण आहे, आदि नारायण, हा विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती. द्वापाराच्या अंती म्हणजे कलियुगाच्या सुरुवातीला हा स्वतः नारायण जो आहे हा व्यास रूपाने या पृथ्वीवरती प्रकट झालेला आहे. प्रकाश केला याशिती ब्रह्मवाक्य विस्तारे. आणि ह्या व्यासांपासून सगळ्या ऋषीमुनींनी त्यांची जे काही ज्ञान आहे ते त्यांनी प्रकट केलेलं आहे. चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेवी निरूपिला. त्यांनी असं विचारलं, गुरु कलियुगाने विचारलं, कारण कलियुगाच्या अगदी सुरुवातीला व्यासांची निर्मिती झाली किंवा व्यासांनी भगवान नारायणांनी व्यासांच्या रूपाने प्रकटीकरण केलंय. आणि कली जो आहे तो विचारतोय की गुरूंचं महत्व सांगा म्हणून. कोणाला? ब्रह्माला. गुरु म्हणलं ठीक आहे, ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे, सांगतो तुला सगळीच हिस्ट्री सांगतो. आता फ्लॅशबॅक मध्ये जायचं आहे, आपण जिथे आहोत तिथून फ्लॅशबॅक मध्ये जायचंय, कशी आपली निर्मिती झालेली आहे. काय, एक तर 2 ग्रंथ आहेत त्यामुळे थोडेशा ओव्या शोधायला हे होतं. ऐक शिष्या एक चित्ता, जधी प्रळय झाला होता, आदिमूर्ती निश्चितो होते वटपत्र शयने. अरे शिष्या, आता तू एकचित्त्याने ऐक. ज्या वेळेला प्रळय झाला होता, की संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला होता, त्यावेळेला आदिमूर्ती जे आहेत म्हणजे नारायण जे आहेत, हे त्या प्रलयामध्ये होते वटपत्र शयनी, वडाच्या पानावरती अतिशय शांत चित्ताने निद्रा करत होते त्या प्रलयामध्ये. आता असं का बरं असेल की संपूर्ण सगळी सृष्टी संपलेली आहे, नाश पावलेला आहे, सगळीकडे प्रलय झालेला आहे. आणि अशामध्ये आदि नारायण जे आहेत ते शांत चित्ताने त्या वडाच्या पानावरती शयन करत आहेत, शांतपणे निजलेले आहेत. अव्यक्त मूर्ती नारायण होते वटपत्री शयन, बुद्धी संभवे चेतन आणिक सृष्टी रचाव्या. बघा आता गंमत कशी असते, आपल्याला हे खूप काहीतरी अजब वाटेल पण अगदी सोपं सांगतो.
रोहित शेट्टी डायरेक्टर आहे जो पिक्चर बनवतो, वेगवेगळे मूवीज बनवतो. तो काय म्हणतो, आज हा पिक्चर बनवतो. मस्त पिक्चर वगैरे रिलीज वगैरे होतो, मग प्रमोशन चालतात. मग बऱ्यापैकी पिक्चर झाला की तो असा जरा शांत बसलेला असतो. ओके चला, लोक एन्जॉय करतायत. मग सगळं झालं, आता तो पिक्चर थंडावला, आता पुढचे पिक्चर काढायला पाहिजे. चला उठा, आता परत पिक्चर करा. म्हणजे जो डायरेक्टर असतो, हा डायरेक्टर नेहमी सगळं झाल्यानंतर त्याला माहिती असतं पुढे काय काय होणार, शांत बसलेला असतो. आदिनारायण म्हणजे ते डायरेक्टर आहे. ही सगळी सृष्टी तर त्यांचीच रचना आहे. सृष्टी आहे काय आणि नाही काय, दोन्ही त्यांच्यासाठी समान आहेत. म्हणून ते शांतपणे झोपलेले आहेत. पण आता सगळा हा प्रलय झाल्यानंतर, सगळी सृष्टीचा विनाश झाल्यानंतर त्यांच्या मनात काय आलं, अव्यक्त मूर्ती नारायण जे शांत बसलेले अव्यक्त आहेत, एक्सप्रेस होत नाही, शांत झोपलेले डोळे मिटून. होते वटपत्री शयन बुद्धी संभवे चेतन आणिक सृष्टी रचावया. चला आता परत नवीन सृष्टी तयार करू, असं कोणाच्या मनात आलंय, आदिनारायणाच्या. म्हणून ते शांत आहेत. चला एक गेम संपला, आता परत नवीन. म्हणून त्यांनी पुन्हा अनेक सृष्टी रचावया. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना, जागृत होय या कारण आदी पुरुष दैवत. ते म्हणले माझा हाच प्रपंच आहे की सृष्टीची रचना करायची, सृष्टीचा नाश करायचा, प्रसृष्टीची रचना करायची, सृष्टीचा नाश करायचा. हे माझा प्रपंच आहे. त्यामुळे चला आता परत नव्याने गेम खेळायची वेळ झालेली आहे. त्यामुळे पुन्हा ते जागे झालेले आहेत आणि आता ते म्हणले की चला आता नवीन सृष्टीची रचना करूया. कशी केली त्यांनी रचना, तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण, सारी दिशा पाहून चतुर्मुख झाला रेखा. थोडस फास्ट घेऊया कारण अजून बऱ्याचशा गोष्टी राहून जातील. तर ते ब्रह्मदेव जे आहेत ते त्यांच्या कमळामधून त्यांची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेव त्या कमळामधून आल्यानंतर, त्या नाभीमधून त्यांची निर्मिती झाल्यानंतर ब्रह्मदेव नवीन कॅरेक्टर आहे. त्यामुळे त्यांना माहित नाही मला कशाला बोलवलं इथं, कुठली ऑडिशन द्यायचे, काहीच माहित नाही. म्हणून म्हणे ब्रह्मा तय वेळी समस्तावन होई आपण बळी, मजोहून आणिक बळी कवण नाही म्हणत असे. ते म्हणले मी कोण आहे, माझ्यासारखं कुठं दुसरं कोणीच दिसायला तयार नाही, मला इथं कशाला आणलेलं आहे, कवण नाही म्हणत असे, माझ्यासारखं इथं कोणी नाही. आणि म्हणून नारायण जे आहेत ते त्यांना हसून म्हणतायत की काही काळजी करू नका, मी आदी नारायण आहे, मला नमस्कार करा, मी डायरेक्टर आहे, पहिलं मला येऊन भेटा. हसून या नारायण बोले वाचे शब्द वचनू, आपण असे महाविष्णू भजा म्हणे त्यावेळी. म्हणलं माझं भजन करा तुम्ही शांतपणे, बाकी काही विचार करू नका. देखून या श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी, स्तुती केली बहुसी अनेक काळ पर्याचा. असो अशा प्रकारे त्या सृष्टीची रचना सुरुवात झाली. मग ते ब्रह्मदेव म्हणले माझं काय काम आहे तेवढं सांगा. आणि मग भगवान विष्णूंनी म्हणले की आता ह्याच्यात खरं तर एक महत्वाचा टॉपिक घ्यायचा होता, पण वेळेच्या ओघात आपल्याला तो होणार नाही. आपण नेहमी जे म्हणतो की हे सगळं कर्माचं फळ आहे, कर्माचं फळ, हे कर्माची निर्मितीच कशी होते हे आपल्याला या खरं तर पुढच्या काही भागातनं कळणार होतं, पण वेळेच्या अभावी आपल्याला थोडस थांबावं लागणार आहे. तर मग ब्रह्मदेवाला विष्णू भगवान म्हणतात की हे घ्या, त्या ब्रह्मदेवाला भगवान विष्णू म्हणतात हे वेद घ्या, या वेदांचं वाचन करा, तुम्हाला समजेल की तुम्हाला काय करायचं आहे आणि कशा प्रकारे सृष्टीची निर्मिती करायची आहे. मग भगवान ब्रह्मदेव जे आहेत ते ब्रह्मदेवाने त्या वेदांचं वाचन मनन चिंतन केलं आणि मग त्यांना समजलं की आता आपल्याला कशा प्रकारे सृष्टीची रचना करायची आहे. आणि मग या वेद मार्गे सृष्टीची रची गा ब्रह्म या अर्निशी, म्हणून सांगी ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी. ते ब्रह्मदेवाने आता ती सृष्टीची निर्मिती केली आहे. कशी सृष्टी आहे, सृष्टी प्रजा अनुक्रमे, अनुक्रमाने एक एक गोष्टींची ते निर्मिती करतायत. विविध स्थावर जंगमे, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज, डोंगर नदी नाले या सगळ्यांची ते निर्मिती करतायत. म्हणजे निर्जीव ज्या गोष्टी आहेत या सगळ्या निर्जीव गोष्टींची त्यांनी निर्मिती केली. त्यानंतर स्वेदज, स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे जंतू किंवा जीव, अशांची त्यांनी निर्मिती केली. म्हणजे जे छोटे छोटे किडे असतात जसं उवा आहेत किंवा ढेकूण आहेत, हे जे आहेत ह्या उष्णतेतून जो मातीला ओलसरपणा येतो त्याच्यातून त्यांची निर्मिती होते. अशा प्रकारचे जे जीव आहेत त्यांची त्यांनी निर्मिती केली. अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण होणारे जे जीव आहेत त्यांची त्यांनी निर्मिती केली. जारज, जारज म्हणजे गर्भातून ज्यांची म्हणजे जे प्रसवतात, पशु आहेत, मानव आहे, राक्षस आहे, अशांची निर्मिती त्यांनी केली. आणि उद्भिज, उद्भिज म्हणजे जमीन फोडून जे कोण बाहेर येतात अशा जीवांची त्यांनी निर्मिती केली. म्हणजे थोडक्यात जे वृक्ष वेली आहेत यांची निर्मिती त्यांनी केली. ज्या बीजाचं अंकुर फुटतं, ते बीज फुटतं आणि धरणी दुभंगून ते बीज बाहेर येतं, असे जे उद्भिज आहेत
अशा उद्भिजनची त्यांनी निर्मिती केली. संपूर्ण जीवसृष्टीमध्ये ह्या 4च कॅटेगरीमध्ये सगळी 84 लाख योनी ज्या आहेत ह्या 4 कॅटेगरीमध्ये विभागले आहेत. एक आहे स्वेदज, घामापासून निर्माण होणारे किंवा ओलसरपणातून निर्माण होणारे. दुसरं जे आहे ते अंडज, अंड्यातून निर्मिती होणारे. तिसरं जे जारज, की जे गर्भातून त्यांची प्रसव होऊन प्रसूती पावते असे जारज. आणि चौथी जे आहे ते उद्भिज, जमिनीतून दुभंगून निर्माण होणारे. तर ह्या 4 प्रकारे ह्या सृष्टीमध्ये जीव आहेत आणि ह्या चारीमध्ये प्रत्येकाचं मार्गक्रमण चालू राहतं. त्याच्यानंतर कृत, त्रेता, द्वापार युग ह्या 4 युगांची त्यांनी निर्मिती केली आणि प्रत्येक जे युग आहे ते युग त्यांच्याकडे येतं. पण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की कलियुगातच सगळं काहीतरी वाईट आहे, पण असं नाहीये. कारण जर सत्ययुग जर पाहिलं किंवा कृतयुग जे आहे ते कृतयुग ज्या वेळेला ब्रह्मदेवाकडे येतात त्यावेळेला ते ब्रह्मदेवाला असं विचारतात की भूमीवरील मनुष्य लोक असत्य, निंदा, अपवादक, मातेन साहित्य ऐक कवणे परिवर्तावे. कृतयुग म्हणजे सत्ययुग आहे की जिथं सगळं खरं बोललं पाहिजे. याच्यामध्ये त्यांचे अलंकार काय आहेत तर यज्ञोपवीत हे त्यांचा अलंकार आहे. हातामध्ये, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, हेच त्यांचं शोभेचे अलंकार आहेत. असं सगळं ते एकंदरीत त्यांचं वर्णन आहे की या सत्ययुगामध्ये अशा प्रकारची लोक असतील. पण ते सत्ययुग देवाला, ब्रह्मदेवाला असं म्हणतंय की भूमीवरील मनुष्य लोक असत्य म्हणजे खोटे बोलणारे, निंदा लोकांची निंदा करणारे, अपवादक म्हणजे दोषी लोक जे आहेत, मातेनं साहित्य ऐक कवणे परिवर्तावे, की अशीच लोक सगळे आहेत आणि मला ते सहन होणार नाही, मी कसं वागायचं ते सांगा. म्हणजे याला सुरुवात झाली कलियुगाचा शेवट आणि कृतयुगाचा सुरुवात, ही दोन्हींचा मिक्सचर मध्ये या ट्रान्झिशन पिरियड मध्ये आता हे कृतयुग जे आहे ते सृष्टीवरती चाललेलं आहे. आणि त्याला मग ब्रह्मदेवानी आशीर्वादही दिलाय. ऐकोनी सत्ययुगाचे वचन, निरोपितो ब्रह्मा आपण, तू वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येण्यापरी. तू तुझं काम कर, बाकीकडे विचार करू नको. ती बाकी सृष्टी कशी चालवायची ते माझं काम आहे. ते कंपनीतल्या बॉसला शिकवायला जायचं नाही. कंपनीतल्या बॉसने जे सांगितलं असेल तेवढं आपलं नियमितपणे करायचं. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचं काम करा, तुमचं सत्वगुणाचा जो आहे तुम्ही सत्वगुणानुसार वागायला करा, बाकीच्या गोष्टी मी बघून घेईल. मग ते सत्ययुग संपतं, मग त्रेतायुग सुरू होतं. मग त्रेतायुगाचं वर्णन आहे. त्याच्यानंतर त्रेतायुग संपतं, द्वापार युग आहे. द्वापार युगामध्ये शस्त्र हे त्यांचं आभूषण आहे. जसं पहिल्या युगामध्ये गळ्यामध्ये यज्ञोपवीत, हातामध्ये रुद्राक्षांच्या माळा हे त्यांचे अलंकार होते. तसं द्वापार युगामध्ये खड्ग जे आहे, खड्ग म्हणजे तलवार, ही तलवार खड्ग खटवांग धरुनी हाती, धनुष्य बाण येरा हाती, लक्ष उग्र असे शांती, निष्ठुरतया दोन्ही असे. की त्यांच्या हातामध्ये खड्ग, तलवार, धनुष्यबाण अशी सगळी शस्त्रवस्त्रांनी तो सज्ज असं ते द्वापार युग आहे. आणि तेही द्वापार युग जे आहे ते द्वापार युगामध्ये काय कॅटेगरी आहे तर निष्ठुर आणि दया हे दोन्हीही तिथं राहणार आहे. म्हणजे चांगली माणसं पण असणार आहेत आणि वाईट माणसं पण राहणार आहेत. पण अर्थात चांगल्या माणसांचं प्रमाण जास्ती, वाईट माणसांचं कमी. अशा प्रकारे म्हणजे प्रत्येक युगामध्ये चांगली वाईट दोन्हीकडे माणसं आहेत. तेव्हा अजिबात असं म्हणू नका पहिलं चांगलं होतं. ते पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे की पुण्यातली लोक अशी असतात जे नेहमी कधी भेटलं तरी म्हणतात आमच्या वेळेचं पुणे काही राहिलं नाही. सो ते आपल्या युगात पण तसंच आहे आणि आधीच्या लोकांना, रामालाही तोच त्रास होता, आपल्यालाही तोच त्रास आहे. तर आम्हाला वेगळा आणि आपल्याला वेगळा अशातला काही भाग नाही. पुण्य पाप समान अधिका, स्वरूपे द्वापार ऐसा निका, निरोप घेऊन कौतुका आला आपण भूमीवरी. की हे दोन्ही पाप पुण्य जे आहे ते समान आहे. आणि अशा प्रकारे तो द्वापार योग जे आतमध्ये त्याचा प्रवेश झालाय. आता द्वापार युगही संपलेला आहे आणि आता कलियुगाची एंट्री होणार आहे. आणि कलियुग आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कलियुगातली त्याचं वर्तन कसं आहे किंवा त्याचा कॅरेक्टर जे आहे ते कलियुगाचं कसं आहे. विचारहीन अंतःकरणी, अजिबात विचार न करणं, अविवेकाने वागणार, पिशाच्या सारखे वदनी, सदैव काय म्हणू आपण निस्तेज असलेला चेहरा जो आहे, तोंड खालते करून ठाई ठाई पडत असे, तो तोंड खाली करून सारखा धडपडत आला. हे एकंदरीत विकृत किंवा विद्रूप असं त्या कलियुगाचं रूप आहे. आणि ते कलियुगाचं असं सगळं रूप बघून कलियुग म्हणे ब्रह्मयासी, जिंकीन समस्त लोकांसी, लिंग जिव्हा रक्षणारांसी, हारी असे आपणात आहे. की मी कोणाला हारणार आहे म्हणजे माझ्या शक्तीसमोर कोण जिंकणार आहे, तर ज्यांनी लिंग आणि जिव्हा या दोन्हींवरती विजय मिळवलाय. म्हणजे जे काम आहे, त्याची ज्या इच्छा आकांक्षा आहेत ह्याच्यावरती ज्यांनी विजय मिळवला आहे. आणि जिव्हा ज्याच्या बोलण्यावरती, त्यांनी जिभेवरती ज्याचा ताबा आहे, असा व्यक्ती मला जिंकू शकतो. बाकी मी कोणाला काही ऐकणार नाही. ऐकोन कलीचे वचन, निरोप देतो ब्रह्मा आपण, भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशित. तो म्हणतो जा तू तुझ्या पद्धतीनं तुझं जे काम आहे ते तू त्या ठिकाणी कर. पण ब्रह्मदेव त्याला त्या ठिकाणी सांगतो की या कलियुगामध्ये जो कोणी गुरूंची सेवा करत असेल त्याचं तू रक्षण कर, त्याला तू त्रास देऊ शकत नाही.
आणि म्हणून कली जो आहे तो ब्रह्माला विचारतो, ब्रह्मदेवाला, की कोण गुरु आहे का, म्हणजे कोणाला मी गुरु मानायचं, खरा गुरु कोण आहे त्याचं जरा वर्णन करून सांगा. आणि त्यावेळेला ब्रह्मदेव जे आहेत ते गुरूंचं वर्णन करतायत. ह्या कलियुगामध्ये एकतर आयुष्य कमी आहे, त्यामुळे कमी सेवेमध्ये लवकर फळ देणारं असं हे कलीचं महात्म्य आहे. त्याच्यामध्ये वर्णन आहे की कोणाकोणाला कली त्रास देऊ शकत नाही. जो आई वडिलांची सेवा करतो, जो चांगलं वागतो, ज्याची बुद्धी शांत आहे, अशा सगळ्यांचं वर्णन आहे. अर्थात आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आता हे थोडंसं पळवावं लागतंय. पण खूप सुंदर याचं वर्णन आहे की कलीच्या त्रासापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला गुणांची वाढ करणं अपेक्षित आहे. लोकांना मदत करणं, निस्वार्थी भावनेने मदत करणं, चांगलं बोलणं, चांगलं वागणं, जे जे आपल्याला चांगलं वाटतंय त्या सगळ्या सत्वगुणांची जी आहे ती वाढ आपल्यामध्ये करून घेणं हेच कलीपासून वाचण्याचं एक महत्वाचं माध्यम आहे. आपण बसतो वेगवेगळे स्तोत्र मंत्र पाठ करत, पण त्या मंत्र स्तोत्रांच्या सोबत मनातला असलेला भाव हा तितकाच महत्वपूर्ण आहे. आणि त्याला कली म्हणतोय की मी त्याला हरणार आहे, अशा व्यक्ती मला काही जिंकू शकत नाही. मग ब्रह्मदेवाने जे सांगितलं आहे की गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील परियसा. तुझ्या कलियुगामध्ये काय काय होणार आहे, तर गुरु पिताच आहे, गुरु माता आहे, गुरु शंकर निश्चिता, सगळं काही तोच आहे. ईश्वर जरी कोपला तरी गुरु त्याचं रक्षण करणार आहे, असं ब्रह्मदेव सांगताहेत. आणि ब्रह्मदेव म्हणतात की हे वेदांमधलं पुराणांमधलं वाक्य आहे आणि म्हणून तू ह्या गोष्टीला जप. आणि हे गुरु कोण आहे असं जेव्हा कली त्यांना विचारतोय तर तेव्हा परत त्यांनी तेच सांगितलंय, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु रेव परम तत्व तस्माद गुरु उपाश्रय. हे गुरु हे तत्व आहे आणि ह्या तत्वाचं तुम्ही पूजन जो करणार आहे साक्षात परब्रह्माचं तत्व आहे. गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रयावा. आणि अशा प्रकारे गुरूंचं महत्व जे आहे हे गुरूंचं महत्व ब्रह्मदेव पदोपदी त्या कलीला समजावून सांगत आहेत. अर्थात हे कलीला समजावण्यापेक्षा कलीच्या माध्यमातून महाराज हे आपल्याला समजावून पाहतायत की गुरु का महत्वाचा आहे, गुरुचं स्वरूप कसं आहे. त्यामुळे हा आजचं आपलं वाचन संपल्यानंतर आज किंवा उद्या आपण जरूर हा दुसरा अध्याय शांतपणे वाचा आणि मग आपल्याला समजेल की गुरूंचं वर्णन किंवा गुरु काय ताकद किती मोठी आहे. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्ग ऐसे तीर्थ व्रत योग तपासे ज्योती स्वरूप असे जाणा. गुरु सेविता सर्व सिद्धी. गुरूंचं जर तुम्ही सेवन केलं किंवा पूजन केलं तर तुम्हाला सर्व सिद्धींची प्राप्ती होणार आहे. होती परियसी सर्व वृद्धी. आता सर्व सिद्धी याचा अर्थ लगेच आपल्या काही चमत्कारांच्या डोक्यात विचार आणू नका की मला काही करता येईल वगैरे. सिद्धी म्हणजे तुम्हाला जे काही प्राप्त करायचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे, एवढाच त्यातला अर्थ आहे. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियसी सर्व वृद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझं सांगेन. आणि आता हे गुरूंचं महत्व एवढं त्याला सांगितल्यानंतर सरळ कळेल का, नाही कळत. आपल्या घरात आपल्या मुलांना माणसांना समजायचं असेल तर आपण काय करतो, सरळ भाषेत सांगितलं की त्यांना कळत नाही, मग एखादं कुठलं तरी उदाहरण द्यावं लागतं. मग ते उदाहरण सांगितलं की मग त्यातला मतितार्थ कळतो, मग त्यातनं सांगायचं तात्पर्य काय, हे असं असं आहे. मुलगा जेवत नाही तर त्याला मग वेगवेगळे टीव्हीवरती शो लावून द्या, मोबाईलवरती गेम लावून द्या, मग आपला मुलगा जेवतो. तात्पर्य काय, मुलांनी जेवणं. तसं हे गुरूंचं सगळं वर्णन करत असताना, महत्व सांगत असताना कलीला हे सगळं समजेल असं नाही. आणि म्हणून ब्रह्मदेवाने एक गोष्ट त्यांना सांगितली आणि ती गोष्ट जी आहे ती आहे वेदधर्म मुनींची. की गोदावरी जी नदी आहे आपली, विंध्य पर्वताची सगळी जी रांग आहे त्याच्यामधनं गोदावरी ही जी पवित्र नदी वाहते सप्त नद्यांमधली एक, ह्या गोदावरीचा जो खोर आहे त्याचं पात्राच्या, तर त्या ठिकाणी अतिशय रम्य अशी वनझाडी आहे, वन आहे, अतिशय रम्य असं तिथलं वातावरण आहे. आणि त्या वातावरणाच्या ठिकाणी त्या नदी किनारी अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होता. जसं आत्ताच्या ह्याच्यात आपण बघितलं की एक पुणे युनिव्हर्सिटी असते किंवा कुठली आणखीन वेगवेगळ्या प्रकारची दिल्ली युनिव्हर्सिटी आहे आणि त्याच्या अंडर वेगवेगळे कोर्सेस त्या ठिकाणी चालतात. म्हणजे ज्याला ज्या पद्धतीचा इंटरेस्ट असेल त्यांनी तो तिथं जातो आणि त्या पद्धतीचं शिक्षण घेतो. तसं अंगिरस मुनी हे जे आहेत ह्यांचा मुख्य आश्रम होता आणि या मुख्य आश्रमामध्ये छोटे छोटे प्रोफेसर जे आहेत ते राहायचे आणि ज्यांनी येऊन आपला अभ्यास करायचा. प्रत्येक प्रोफेसर जो आहे, प्रत्येक ऋषी जे आहेत ते त्यांची शिष्य परंपरा असायची आणि ते आपल्या शिष्यांना शिकवायचे. तसं या अंगिरस मुनींच्या आश्रमामध्ये वेदधर्म नावाचे मुनी होते आणि ह्या वेदधर्म मुनींचा सुद्धा आश्रम जो आहे म्हणजे किंवा त्यांची शिष्य परंपरा जो आहे, गोतावळा जो आहे तो प्रचंड मोठा होता. पण गुरु जो आहे हा शिष्यांची पदोपदी परीक्षा घेत असतो आणि तो सतत त्यांचे ट्रायल्स घेत असतो की हा घडलाय का नाही अजून शिष्य. तर असंच एकदा हे वेदधर्म मुनी
शिष्यांची परीक्षा घ्यायचं ठरवतात आणि ते सगळ्या शिष्यांना सांगतात की माझं आता मी एवढी तपश्चर्या वगैरे सगळं केलेलं आहे, परंतु माझे काही अनेक हजारो वर्षांपूर्वी मी काही पाप केली होती आणि त्या पापांचं फळ थोडंसं भोगणं राहिलेलं आहे. बऱ्यापैकी जे त्याचे फळ आहेत मी माझ्या तपाच्या बळाने ते जाळून टाकलेली आहेत, पण थोडंसं आता ते शिल्लक राहिलेलं आहे आणि ते भोगण्याशिवाय मला काही पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे आता हे भोगत असताना परमेश्वराच्याच चरणापाशी हे जर भोगलं तर ते लवकर बरं होईल. त्यामुळे काशी क्षेत्री जाऊन मला हे जो काही त्रास आहे तो भोगावा लागणार आहे. तर माझ्या सोबत कोण येईल तेवढं सांगा. मग ते म्हणतात की न भोगिता आपुले देही आपुले पापा निष्कृती नाही हे निश्चित करून पाही भोगावे आम्ही पर्यासा, की हे भोगल्याशिवाय गत्यंतर नाही, अन्यथा आमच्या मोक्ष मार्गामध्ये त्यामुळे अडथळा निर्माण होतोय आणि हे कॅरी फॉरवर्ड होतंय पाप आणि म्हणून हे भोगायचं आहे. आता ह्याला काही पर्याय नाही. या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. काशी क्षेत्री गेल्यानंतर सगळ्या प्रकारची पाप धुतली जातात असं ख्याती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे. म्हणून माझ्यासोबत वाराणसीला यायला कोण यायला तयार आहे आणि मला त्रास होणार आहे, मी आधी व्याधींनी ग्रस्त होणार आहे, त्यामुळे मला सांभाळावं लागणार आहे. तर या सगळ्या शिष्यांमध्ये एक शिष्य होता ज्याचं नाव संदीपक आणि तो म्हणला की मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करिता देहनाशी न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारो, की हे गुरुवर्य पाप जर केलं असेल तर त्या देहाचा नाश होतो आणि म्हणून तुम्ही ताबडतोब ह्या पापाचा जो काही परिहार असेल, जे काही त्याच्यावर उपचार असतील ते उपचार तुम्ही ताबडतोब करायला घ्यावे. वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी शालन करावे पापासी अथवा वाढे विषापरी. वेदधर्म मुनी असं त्यांना म्हणतायत की जोपर्यंत तुमचं शरीर तंदुरुस्त आहे तोपर्यंत त्याच्यावरती सगळ्या पापांचं शयन करून घ्या. अन्यथा जर उद्या म्हातारपण आलं आणि म्हातारपणात जर तुम्हाला अधिव्याधी जडल्या तर मात्र काही तुमचं खरं नाही, तो त्रास आणखीन वाढणार आहे. ते असं म्हणतात अथवा वाढे विषापरी, हे विषापरी दाहक होत जाणार आहे आणि म्हणून ज्याला तुमचा देह दृढ आहे, दृढ देह असता मनुष्यासी शालन करावे पापाचे, त्याच वेळेला तुम्ही त्या पापाचं क्षालन करा. आता काही रोग आधिव्याधीनेच भोगलं पाहिजे अशातलाही भाग नाही. त्याचे वेगवेगळे पर्याय आहेत जे आपण यथावकाश पाहणार आहोत. पण ज्यावेळेला तुमचं शरीर तंदुरुस्त आहे, उमेदीत आहात, उमेदीमध्ये तारुण्य वयात आहात, त्या तारुण्यामध्येच तुम्ही सगळ्या ह्या पापांपासून मुक्ती घ्या. अन्यथा उतार वयामध्ये जर तुम्हाला हे भोगावं लागलं तर मात्र ते विषापरी होऊन जाईल आणि म्हणून तुम्ही त्या वेळेला तरुण वयामध्ये ते सगळं पाप भोगावं. अथवा तीर्थे प्रायश्चित्त आपुले देही भोगिन त्वरित पापा वेगळेने होता निवृत्ते मुक्ती नव्हे आपणासे. तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही प्रायश्चित्त घ्या किंवा देहाने ते भोगून तुम्ही ते संपवा. हे दोनच पर्याय तुमच्याकडे आहेत आणि त्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. आणि हा जो दीपक आहे, संदीपक जो आहे तो गुरूंना असं म्हणतो की हे गुरुवर्य, मी माझ्या परीनं जे काही मला 100% करता येईल तेवढ्या परीनं मी तुमची सेवा करेन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिजे, की कुठल्याही प्रकारचं तुम्हाला शंका विचारणार नाही, संशय घेणार नाही किंवा तिरस्कार करणार नाही. मी शांतपणे तुमची सेवा करेन जी काही करावी लागेल. आता आपल्याला हे वाचताना फार सुंदर वाटतं, पण विचार करा आता करोनामध्ये आपण अनेक जणांनी अनुभवलं असेल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्याने. ज्याला कोणाला तो कोरोनाचा इफेक्ट झाला त्याची मानसिक अवस्था इतकी बिघडते, त्याला भूकच लागत नाही, चवच लागत नाही. किती प्रकारे तो चिडचिड करतो कारण त्याचं शरीर हे व्याधीने ग्रस्त झालेलं असतं. त्याला झोप लागत नाही शांतपणे. सगळीकडे बेचैनी असते आणि अशा बेचैनीमध्ये त्याचे जे जवळचे नातेवाईक असतात त्यांच्यावरती तो राग-राग करतो. अगदी तो त्याचे नातेवाईक त्याचीच काळजी करत असतात, तरी सुद्धा त्याच्यावरती चिडचिड करत असतो आणि अशा वेळेला ती सेवा करणं किंवा एखाद्या आजारी व्यक्तीची सेवा करणं हे जितकं वाटतं तितकं सोपं नाही. आणि हे किती दिवस करायचं आहे, तर त्या गुरूंनी सांगितलं 21 वर्ष असं भोगावं लागणार आहे. ते 21 वर्ष तुला सेवा करायची आहे. तो शिष्य म्हणतो की ओके, मी एकदाही कंप्लेंट न करता तुमची ही सेवा करेन. ऐकोनी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण पुष्टी होईन अंगहीन अंध पांगोळ परियसा, की तू म्हणतोयस मला खूप छान वाटतंय, पण माझ्याने काय काय होणार आहे, मी काय म्हणे आपण कुष्टी म्हणजे वाळून जाणार आहे, अंग एकदम बारीक होणार, किडकिडीत होऊन जाणार आहे. कुष्टी होईन अंगहीन अंध पांगुळ पर्ययसा, मला पायाने चालता येणार नाही, डोळ्यांनी दिसणार नाही अशी परिस्थिती होणार, त्यामुळे मी स्वतःहून काहीही करू शकणार नाही. संवत्सर 21 वर्ष माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करा. हे तुला जमणार असेल तरच तू कर, अन्यथा हे करायला जाऊ नकोस.
तो म्हणतो, गुरुवर्य याच्यामध्ये तुम्ही अजिबात काही शंका घेऊ नका. मी 21 वर्ष काय जेवढे तुमचं जे पाप आहे ते सुद्धा मी स्वतःकडे घेऊन 21 वर्ष मी भोगायला तयार आहे, तुम्ही मात्र ते घेऊ नका. इतकं प्रेम त्या दीपकाचं जे आहे ते त्या गुरूंविषयी आहे. आपण म्हणू का असं? विचारा बरं एकदा महाराजांना. महाराज काय पाहिजे तेवढी दुःख देऊन टाका मला, पण तुम्हाला छान वाटलं पाहिजे. आपण उलट म्हणू, महाराज माझे आहे तेवढी पण दुःख घालवून टाका. हे असतं गुरु आणि शिष्यांमधलं नातं, की शिष्याला फक्त गुरुचं चांगलं हवंय. गुरूंसाठी काही पण, मला कितीही यातना झाल्या तरी चालतील, पण मी गुरूंसाठी सगळं करायला तयार आहे. हा जो संदेश आहे हा दीपकाच्या गोष्टी, आणि म्हणून ती दीपकाची गोष्ट आहे की गुरु आणि शिष्य हे कसं नातं आहे आणि गुरूंची सेवा किती महत्वाची आणि कशा प्रकारे व्हायला पाहिजे असं ते वर्णन आहे. बरेचसे विषय राहून जात आहेत सांगायचे वेळेच्या अनुषंगाने, पण पर्याय नाही आपल्याला. आपुले पाप आपणासी ग्राह्य नोहे पुत्र शिष्यांसी न भोगिता स्वदेहासी नवसे पाप पर्ययसाती. गुरु त्या संदीपकाला सांगतात, बाळा असं नसतं. जे स्वतःचं पाप आहे ना ते स्वतःलाच भोगावं लागतं. पुत्र किंवा शिष्य ह्या दोघांनाही ते शेअर करता येत नाही. ग्राह्य नोहे पुत्र शिष्यांसी न भोगिता स्वदेहासी नवसे पाप पर्ययसा. जर ते स्वदेहाने भोगलं नाही तर पुन्हा ते कॅरी फॉरवर्ड होणार आहे आणि पुन्हा मला त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. म्हणून माझं मलाच हे भोगावं लागेल, तू फक्त माझी सेवा करायचं व्रत कर. आणि अशा प्रकारे ते दोघं जे आहेत त्या काशी क्षेत्री जातात. आता काशी क्षेत्री गेल्यानंतर परीक्षेला सुरुवात होते. प्रचंड वेदना यातना या गुरूंना होत असतात, याच्यामध्ये त्यांची चिडचिड, आणि ती चिडचिडीमधनं तो जो काही संदीपक जो आहे तो अतिशय प्रेमाने विदाउट एनी कंप्लेंट त्या गुरूंची तो सेवा करत असतो. दीपक म्हणे, श्री गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची. आणि असं ते ब्रह्मदेव सांगतायत की ब्रह्मा म्हणे कलिसी, शिष्य होता कैसा त्यासी, कुष्ठ होताची गुरुसी नेले काशीपुरा प्रती. ब्रह्मदेव कलियुगाला सांगतायत, बघ असा तो शिष्य आहे की असे गुरूंची अवस्था झालेली असताना त्यांना काशीला घेऊन गेलेले आहेत आणि तिथं जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जाऊन त्यांच्याकडनं ज्या ज्या काही सेवा उपासना किंवा जे काही त्यांची सेवा आहे करायची ती तो त्या ठिकाणी करत आहे. स्नान करुनी मणिकर्णिकेसी पूजा करती विश्वनाथासी, प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तयास्थानी. तो त्या ठिकाणी ते भोग जे आहेत ते भोगत होते ते गुरु जे आहेत. कुष्ठरोगे व्यापिले बहुत, अक्षहीन अति दुःखित, डोळे सुद्धा त्यांचे गेलेत आणि अतिशय दुःखामध्ये संदीपक सेवा करत अतिभक्ती करुनी. तो संदीपक त्यांची अतिशय मनोभावे सेवा करतोय. भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी आणून देत नित्यक. रोजच्या रोज त्यांना भिक्षा आणून जेवायला वाढत होता. करी पूजा भावे एक विश्वनाथा स्वरूप, की साक्षात माझे गुरु म्हणजे भगवंत आहेत, परब्रह्म आहेत असं समजून तो त्यांची सेवा करत होता. पण तिथं गुरु कशा प्रकारे परीक्षा घेतात? भिक्षा आणिता एके दिनी न जेवी श्री गुरु कोपोनी, की त्यांनी भिक्षा आणली की गुरु जेवायचेच नाही. का नाही जेवायचं? स्वल्प आणले म्हणून. खूप कमी आणलीस तू भिक्षा, नाही मला जेवायचं. क्लेशे सांडूनी देत भूमीवर, ते सगळं अन्न फेकून द्यायचे. रागराग नाही केला, काय मी एवढं मत प्रयासाने ती भिक्षा आणली आणि तुम्ही अशी फेकून दिली. नो, एकदा सुद्धा कंप्लेंट नाही. येरे दिवशी जाऊन शिष्य, एखाद्या दिवशी शिष्य जाऊन आणि अन्न भाऊ असं खूप सारं अन्न घेऊन यायचंय, पण गोडधोड काही आणलं नाही म्हणून त्याच्यावर रागराग करायचे. म्हणजे काही करून त्याला मानसिक छळ हा द्यायचाच आहे, शारीरिक वेदना त्याला द्यायच्या आहेत, असं त्याच्या गुरूंनी ते त्या ठिकाणी त्यांची अवस्था झालेली आहे. एखादे समयी शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी, मज निमित्त कष्टलासी शिष्योत्तम शिखा म्हणे. इथं गुरुचं प्रेम सुद्धा वर्णन केलंय की एखाद दिवशी ते म्हणायचे शिष्याला, अरे तू किती माझी सेवा करतोय, तू एकदम माझ्या शिष्यांमधला सर्वोत्तम आहे, शिखामणी आहे, ती सर्वोच्च मणी म्हणजे माझा तू आहेस असं म्हणायचं. आणि लगेच पुढं सवेचे म्हणे पापी क्रूरा, माते गांजिले अपारा, तू मांस विष्टा मुत्रा क्षणाक्षणात होत नाही. असं एका बाजूला कौतुक करायचं, लगेच दुसऱ्या बाजूला म्हणायचं तू माझी काळजी घेत नाहीस, माझी जी विष्ठा आहे ती सुद्धा स्वच्छ धुत नाही, त्यामुळे सगळ्या माशा बिशा येऊन मला चावतात, मला खूप प्रचंड त्रास होतोय. आणि पुन्हा त्याच्यावरती रागवायचं. किती त्रास असेल. आणि असं 21 वर्ष, 1 वर्ष 2 वर्ष 1 दिवस नाही चाललेला, 21 वर्षाचा हा कालावधी चालणार आहे. समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नव्हती का, वेद धर्म द्विजू ऐका, कष्ट तसे येणे परी. सगळ्या प्रकारचे आजार एकाच वेळा त्यांनी करून घेतलेले आहेत आणि ते त्या पापांचं शालन करण्यासाठी ते सगळं खेळ चालू आहे. आणि ते गुरु जे आहेत ते स्वतःला कष्ट करून घेतात आणि त्या कष्टातून त्या संदीपकाची परीक्षाही चालू आहे आणि संदीपकाला होणारा त्रासही चालू आहे. ऐसे गुरुचे गुणदोष मनीना आणि तो शिष्य, सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणून. त्या गुरुचे ते
ते कसे वागतायत, काय आज मला महाराजांनी नावच ठेवली, आज काय गुरुमाऊली मला ओरडलेच फार, आज मला गुरुमाऊलीने प्रेमच दिलं, ह्या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता माझे गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत, त्यांची सेवा करणं ह्याच्यातच मला आनंद आहे, अशा प्रकारे तो संदीपक त्या ठिकाणी त्यांची सेवा करत होता. जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण, जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे. जे जे तो भिक्षा घेऊन यायचा ते सगळं त्या गुरूंना द्यायचा. आता आणखीन एक त्याच्यामध्ये गंमत आहे जी आपण सेवेकऱ्यांनी खरंच शिकण्यासारखी आहे. हे गुरुचरित्र का आपल्याला शिकवतं की एवढ्या त्या काशी सारख्या पुण्य क्षेत्री ते गुरु आणि शिष्य आलेले आहेत आणि अशा प्रकारे त्या गुरूंची एवढी त्याला सेवा करावी लागते. काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा, न वसे देवाची ये यात्रा गुरु सेवे वाचुनी. एवढा तो संदीपक त्या वाराणसीमध्ये असून सुद्धा त्यांनी काशी विश्वेश्वराचं एकदाही दर्शन घेतलं नाही, तिथल्या कुठल्याही देवदेवतांचं दर्शन घेतलं नाही, त्याची कुठलीही यात्रा केली नाही. त्याच्या डोक्यात एकच की मला 21 वर्ष फक्त आणि फक्त गुरूंचीच सेवा करायची. आपल्याकडे आपण गुरु माऊलींचा मेळावा असला की माऊलींच्या कार्यक्रमाला नंतर पोहोचलो तरी चालेल, आधी सगळं देवदर्शन करून येऊ, अशी मानसिकतेमधून आपण जाणारे बरेच सेवेकरी आपल्याला भेटतात. त्यांना आपल्याला हे गुरुचरित्र समजावून सांगता यायला पाहिजे की हे ते गुरुचरित्र आहे की जिथे माझे गुरु माऊली आहेत तिथेच सगळे देव आलेले आहेत, मला कुठल्या देवाकडे जायची आवश्यकता नाही, ही भावना या शिष्यांच्या मनामध्ये असली पाहिजे. गुरु बोले निष्ठुरसी आपण मनी संतेशी, जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्तत असे. हे असं सगळं त्या 21 वर्षाचं कालावधीचं वर्णन जे आहे ते अत्यंत सुंदर आहे आणि ते सगळी ती सेवा करत असताना काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी ते चालू आहे आणि भगवान शंकर ते बघून अचंबित होतात की काय हा शिष्य आहे, एकदा सुद्धा तक्रार करत नाही गुरूंच्या सगळ्या वागण्याबद्दल आणि गुरूंचीच सेवा करतोय, त्याला कुठला देव नाही प्रिय, कुठली त्याला काही त्या गंगेमध्ये स्नानही करायचं नाही, त्यात संगमावरती सुद्धा जायचं नाही, स्नान करणं काही करायचं नाही, त्याला फक्त गुरूंची सेवा करायची आहे, सतत गुरूंच्या सोबत राहतोय. आणि म्हणून साक्षात पिनाक म्हणजे शंकर त्या ठिकाणी आले आणि त्याला म्हणले की अरे तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालेलो आहे, तुला काय मागायचं ते माग. तो म्हणतो मला काहीच नकोय, एक काम करा, तुम्हाला जर हवं असेल तर माझ्या गुरूंचं दुःख जे आहे, त्यांचं जे त्रास जो आहे तो बरा करा, पण मी त्यासाठी आधी पहिले गुरूंची माझी विनंती त्यांना करून येतो की त्यांची परमिशन घेऊन येतो की असं चालणार आहे का. पण गुरु काय म्हणतात, भोगिल्या वाचुनी पातकासी निवृत्त नवे गा परियसी, जन्मांतरी बाधित यायसी धर्मशास्त्री असे जाणं. की अरे असं काही नाहीये, पाप हे भोगावंच लागणार आहे, देवाकडे जर मागितलं तर ते मला पुन्हा भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि मला तो घ्यायचा नाही, त्याच्यामुळे मोक्ष मार्गामध्ये अडचण निर्माण होईल, म्हणून मला हे भोगावंच लागेल. असं त्या शिष्याने ऐकल्यानंतर ते भगवान शंकराकडे तो गेला संदीपक आणि त्यांनी सांगितलं मला काही नकोय, माझ्या गुरूंनी तुमचं रिजेक्ट केलेली आहे ऑफर, नकोय मला तुमचं काही. भगवान शंकरांना आणखीन आश्चर्य वाटलं की साक्षात भगवंत तुझ्या समोर आलाय, काहीही मागू शकतोस, तरी सुद्धा या संदीपकांनी काहीही मागितलं नाही. आणि म्हणून ते जाऊन भगवान विष्णूंना सांगतात की असा एक संदीपक नावाचा शिष्य आहे जो इतकी गुरूंची सेवा करतोय, विना तक्रार सगळी त्यांची सेवा करतोय, मी प्रत्यक्ष त्याच्या समोर जाऊन त्याला वरदान देऊ इच्छित होतो, तरी सुद्धा त्यांनी घेतला नाही. म्हणून भगवान विष्णूंना उत्कंठा वाढते की कोण असा शिष्य आहे, एवढा महान शिष्य कोण आहे. आणि म्हणून भगवान विष्णू सुद्धा त्याला भेटायला म्हणून त्या काशी क्षेत्री येतात आणि तिथं आल्यानंतर त्याच्या समोर पुन्हा प्रकट होतात, अरे तुझी ही सेवा बघून मी सुद्धा प्रसन्न झालोय, तुला काय मागायचं ते माग. तो म्हणतो माझ्याकडनं माझ्या गुरूंची सेवा होऊ द्या, माझ्या त्या गुरूंच्या सेवेमध्ये मला आनंद मिळू द्या, एवढाच काय ते मला वरदान द्या. त्या भगवान विष्णूंच्या डोळ्यातनं पाणी येतं की असा शिष्य ज्या गुरुला भेटेल तो गुरु किती महान असला पाहिजे, त्याला स्वतःच्या शिष्यावरती किती अभिमान असला पाहिजे की असा एकच शिष्य असतो जो फक्त गुरूंसाठीच जगत असतो. बाकीचे जे होते त्या वेद धर्म मुनींचे शिष्य ते सगळे तिकडे आश्रमातच राहिले, नाही बाबा आम्ही काही एवढं सहन करणार नाही. हा एकमेव होता जो फक्त गुरूंसाठीच होता. महाराजांनाही असा एकमेव शिष्य हवा असतो जो फक्त त्यांचा असतो, त्यांच्याशिवाय त्यांना कसल्याही गोष्टीमध्ये ना पैसा पाहिजे, ना प्रसिद्धी पाहिजे, ना पद पाहिजे, ना कोणीतरी मला चांगलं म्हणावं, ना कोणी मला वाईट म्हणावं, या कुठल्याच गोष्टीमध्ये ज्याला रस नाही, ज्याला रस आहे फक्त महाराज महाराज महाराज, अशा शिष्याची महाराज वाट बघतात. आणि असा शिष्य हा शिखामणी होतो, महाराजांसाठी सर्वोच्च होतो आणि महाराजांचा तो लाडका होतो. अशा प्रकारे तो ऋषिकेश जो आहे म्हणजे भगवान विष्णू जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांना प्रसन्न होतात आणि ते म्हणतात की मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न झालेलो आहे आणि तुझ्या गुरूंचा जे त्रास आहे तो सगळा मी त्या ठिकाणी संपवत आहे. सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता, पती सेवा स्त्रिया करतात तेची मज पावत असे. भगवान विष्णू म्हणतायत की हे जे माता पितांची जो सेवा करतो, आई वडिलांची जो सेवा करतो, ती पावे मज तत्वता, ती माझ्यापर्यंतच पोहोचते, पती सेवा स्त्रिया करतात तेची मज पावत असे.
जी पतीची सेवा करतात ती सुद्धा माझ्यापर्यंतच पोहोचते. म्हणजे हस्ते परस्ते भगवान विष्णूंचीच ती सेवा घडत असते. ऐसे ऐकुनी दीपक नमिता झाला आणिक विनवितसे ऐक सिद्ध म्हणे द्विजासी. हे सिद्ध मुनी जे आहेत त्या नामधारकाला म्हणतात की ऐक आता पुढे काय होतंय. गुरुपासूनही सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमुचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी. तो संदीपक काय म्हणतोय की हे भगवान विष्णू किंवा हे ऋषिकेशा तू सगळं जे म्हणतोयस ते सगळं मला मान्य आहे, पण जे माझा गुरु देऊ शकतो ते या माझ्या जगात मला कोणीच देऊ शकत नाही. म्हणून मला तुझ्याकडनं काहीही अपेक्षा नाही, कारण मला जे हवंय ते माझे गुरु देणार आहेत. जर तुला द्यायचंच असेल तर माझ्या गुरूंचं अंतर्मन ओळखण्याची ताकद मला दे. त्यांची सेवा करण्याचे त्यांची जी काही सेवा पडेल ती सगळी सेवा मनोभावे करण्याचं सामर्थ्य मला दे. ह्याच्या पलीकडे मला कुठलाही आशीर्वाद तुझ्याकडनं नकोय. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचेनी आम्हा परमार्थ केवी दूर असे सांगे. जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजत असे पर्यसा. तुम्ही जो देव वर देणार आहात तो माझा गुरु सुद्धा देणार आहे आणि म्हणून मी माझ्या गुरूंची सेवा करतो. मला तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही आलात, मी तुमचं दर्शन घेतलं, पण मला तुमच्याकडनं काही नकोय. आणि असं म्हणून ते भगवान विष्णू जे आहेत ते अतिशय प्रसन्न होतात. ते म्हणतात अरे म्हणे धन्य धन्य माझा प्राणो तूची शिष्य शिरोरत्न भोळा फक्त तूची माझा. की तुझ्यासारखा भक्त मिळून मी धन्य झालेलो आहे असं साक्षात भगवंत म्हणतोय. आणि मग त्या भगवंतानी त्या दीपकाला सांगितलं की तुझ्या गुरूंचं जे काही दुःख आहे ते सगळं दूर झालेलं आहे, तू जा म्हणून. आणि ही गुरूंची महती आहे की जे गुरु देऊ शकतो ते आपण महाराजांना एकदा धरल्यानंतर त्यांना आपण गुरुस्थानी मानल्यानंतर बाकी कुठेही जायची आवश्यकता नाही. कोणाकडे पत्रिका दाखवून ह्याच्याकडे हे कर त्याच्याकडे ते कर, हाच रत्न काल म्हणजे माझे प्रश्न सुटतील, हे करून आपले प्रश्न सुटतील, पण महाराज कधीच भेटणार नाहीत. आपल्याला भेटायचंय महाराजांना आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हे गुरुचरित्र आपल्याला दिशा दाखवतंय. ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण तोची त्रैलोक्य पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोच शिष्य अमर होय. की ज्याच्या मनामध्ये सतत गुरूंचं स्मरण आहे, त्याच्या मनामध्ये फक्त गुरु एवढाच विचार आहे, असा जो शिष्य आहे तो त्रैलोक्य पूज्य जाण संपूर्ण त्रिभुवनामध्ये तो पूज्य होतो. अमृतपान सदा सगुण तोच शिष्य अमर होय. असं हे साक्षात भगवंत सांगतात. आणि ह्या भगवंत सांगितल्यानंतर त्या भगवंताने संदीपकाला आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद घेऊन संदीपक जो आहे तो त्यांच्या गुरूंकडे गेला आणि गुरूंना त्यांनी ज्या क्षणी हा भगवंताचा आशीर्वाद सांगितला त्या क्षणी तिथे काही गोष्टी घडल्या. एका क्षणात गुरूंची सेवा किंवा गुरूंची परीक्षा कशी राहते आणि गुरु काय देतात परीक्षेत प्रसन्न झाल्यानंतर. दीपक म्हणे श्री गुरुसी, तो त्यांच्या दीपक जो आहे तो त्याच्या गुरूंना येऊन भेटला आणि म्हणला दीपक म्हणे श्री गुरुसी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले ऐसी गुरु भक्ती व्हावी. म्हणून मी काय मागितलं त्याच्याकडे की माझी गुरु भक्ती व्हावी माझ्याकडून, एवढाच मी वर मागितलाय. गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरणी दृढ शुद्ध ऐसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी. त्यांनी मला आशीर्वाद दिला की तुझ्याकडनं तुझ्या गुरूंची सेवा होऊ दे, तुझ्या गुरूंचं अंतःकरण तुला कळू दे आणि त्यांच्या इच्छेनुसार तुझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा घडू दे, असा वर त्यांनी मला दिलेला आहे. संतोषुनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीविते तू होयस तिरू काशीपुरी वास करी. त्या क्षणी ते ऋषी जे आहेत ते वेदधर्मी मुनी जे आहेत त्याचे गुरु जे आहेत ते त्या क्षणी त्याच्यावर प्रसन्न होतात की साक्षात भगवंत तुझ्या समोर आला असताना तू माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीचं दुःख दारिद्र्य विसरून गेला असता आणि स्वतःसाठी काहीतरी मागून गेला असता, पण तू ते काही न मागता तू त्या परमेश्वराकडे काय मागितलं तर माझ्याकडनं गुरूंची सेवा घडू दे, मला दुसरं काहीही नकोय. आणि म्हणून त्या क्षणी त्यांना इतकं गहिवरून आलं आणि ते त्याच्यावर प्रसन्न झाला. वर दिदला संतोषी आनंद होऊन त्यांनी वर दिलाय दृढ भक्ती तुमचे चरणी. संतोष तुझे वाक्य सर्व सिद्धी, की तुझं आता जे तू तोंडातनं बोलशील ते सगळं खरं ठरणार आहे. तुझे द्वारी नवनिधी या कुबेराचं सगळं धन जे आहे ते तुझ्या दारीमध्ये असेल. विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणून म्हणे गुरु संतोषे, की हा जो विश्वाचा नाथ आहे साक्षात भगवान शंकर आणि भगवान नारायण जे आहेत ते तुझ्या आता दास म्हणून तुझ्या दारी राहतील. येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परीयसी दिव्य देह तक्षणेसी झाला गुरु वेद धर्म. की तो जे नाटक करत होते की त्यांना व्याधी झाली आणि इतका त्रास होतोय ते नाटक त्यांनी संपवलं, कारण आता ते गुरु शिष्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांचा देह दिव्य झाला. आणि एवढा महान तो ऋषी यांनी त्यांचं तपसामर्थ्य एवढं मोठं होतं, एवढंसं पाप त्यांच्यासाठी काय होतं. आणि खरं तर ते पाप नव्हतंच, तेवढे पवित्र आहे, पण केवळ शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी हे केलेलं नाटक होतं. आणि हे नाटक त्या शिष्याच्या परीक्षेमध्ये पास झाल्या क्षणी ते नाटक त्यांनी संपवलं. भाव शिष्याचा पहावयास
कृष्टी झाला महाक्लेश, तो तापसी अति विशेष, त्यासी कैचे पापर आहे. त्या शिष्याचा भाव बघण्यासाठी तो स्वतःला त्यांनी आधी व्याधी जडून घेतल्या, त्याला कसला आलाय पाप वगैरे. सिद्ध म्हणे नाम करणे. पुन्हा आली आपली गोष्ट, फ्लॅशबॅक संपला, ब्रह्मदेव गेले, कलियुग गेलं, सगळं गेलं. आता आला सिद्ध मुनी आणि नामधारक. सिद्ध म्हणे नाम करणे, दृढ मन असावे याची गुणी, तरीच तरेल भवारणी, गुरुभक्ती असे येणे विधी. ज्याचं मन दृढ आहे गुरूंच्या चरणाशी, तरीच तरेल भवारणी. हा जो भवसागर आहे, हा भवसागर तोच तरुण जाईल ज्याची गुरूंच्या चरणाशी दृढ भक्ती आहे. गुरुभक्ती असे येणे विधी. दृढ भक्ती असे जयापाशी, त्रिकर्ण सहमानसी, तोची लाधे ईश्वरासी, ईश्वर होय तयावश्य. ज्याची गुरूंच्या चरणाशी दृढ भक्ती आहे, त्रिकर्ण सह मानसी. त्रिकर्ण म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांनी होणारी कर्म, पंच कर्मेंद्रियांनी होणारी कर्म आणि अंतःकरणातून होणारी कर्म. मनस, बुद्धी, चित्त, अहंकार या चारही ठिकाणी, अशा 14 ठिकाणावरनं होणाऱ्या सगळ्या कर्मातून त्रिकर्ण सह मानसी, तोची लाधे ईश्वरासी, ईश्वर होय तयावश्य. तो साक्षात ईश्वर होऊन जाणार आहे, ज्याची गुरूंच्या चरणाशी दृढ निष्ठा आहे. त्याला बाकी कशामध्येही रस नाही, फक्त गुरूंचे चरण, गुरूंची सेवा. याच्या पलीकडे त्याला स्वतःविषयी सुद्धा काही मागणं नाही, स्वतःला काहीतरी मिळावं ही सुद्धा मागणं नाही. असा जो कोणी भक्त असेल, असा जो सेवेकरी असेल, जो शिष्य असेल, त्याला सगळं देण्यासाठी गुरु बांधील आहेत. गंगाधराचा नंदन. आता तो नामधारक जो आहे तो स्वतः वडिलांचं स्वतःचं नाव घेतोय की गंगाधराचा नंदन, गंगाधराचा मुलगा, करीत असे श्रोत या नमन, सगळ्या श्रोतांना वंदन करतो. न म्हणावे न्यून पूर्ण, माझे बोबडे बोलांसी. माझ्या बोबड्या बोलांकडे तुम्ही बघून याला नावं ठेवू नका, याच्यात काही कमतरता राहिली असं म्हणू नका, असं नामधारक आपल्या सगळ्यांना विनंती करतोय. श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपक आख्यानम नाम द्वितीयोध्याय. बरेचसे मुद्दे राहून गेले वेळेच्या अभावी, पण यथावकाश जेव्हा केव्हा वेळ असेल त्यावेळेला हे पुन्हा गोष्टी आहेत की कर्म घडतं कसं, कर्माचा करता कोण, का हे कर्म घडतं आणि कर्म टाळायचं कसं, सगळं कळत असून सुद्धा आपल्याकडनं त्या गोष्टी का घडत नाही. अध्याय वाचताना ऐकताना छान वाटलं असेल तरी सुद्धा महाराजांची सेवा करताना आपल्याकडनं चुका का घडतात, हे सगळं आपण यथावकाश नंतर बघूया. आज आपण जे स्तोत्र निवडलं आहे ते आद्य शंकराचार्य जे आहेत, त्या आद्य शंकराचार्यांनी भगवान दत्तात्रयांची जी स्तुती रचलेली आहे, ती दत्तात्रयांची स्तुती जी आहे, दत्तात्रय कवच किंवा दत्तात्रय अष्टक या नावाने ती प्रसिद्ध आहे, जी आपल्या ग्रुपवरती सुद्धा आलेली असेल. आपण ग्रुपवरचे ते उघडावी आणि आपण म्हणायला सुरुवात करूया. श्री दत्तात्रेयाय नमः. आदो ब्रह्म मुनीश्वरं हरिहरं सत्वं रजस्तामसं ब्रह्मांडं च त्रिलोकपावनकरं त्रयमूर्तिरक्षाकरं भक्तानां भयार्थरूपसहितं सोऽहं स्वयं भावय. स्नोहं दत्तदिगम्बरं वसतु मे चित्तं महत्सुन्दरम्. विश्वं विष्णुमयं स्वयं शिवमयं ब्रह्मा मुनीन्द्रामयं ब्रह्मेन्द्रादिसुरोगणार्चितमयं सत्यसमुद्रामयं सप्तं लोकमयं स्वयं जनमयं मध्यादिवृक्षामयं सोऽहं दत्तदिगम्बरं वसतु मे चित्ते महत्सुन्दरम्. आदित्यादिग्रहा स्वधा ऋषिगणं वेदोक्तमार्गे स्वयं वेदशास्त्र पुराण पुण्य कथितं ज्योतिस्वरूपं शिवम्. एवं शास्त्र स्वरूपया त्रयगुणैस्त्रैलोक्य रक्षाकरं सोऽहं दत्त दिगंबरं वसतु मे चित्ते महत्सुन्दरम्. उत्पत्ति स्थिति नाश कारणकरं कैवल्यमोक्षाकरं कैलासदिनिवासिनं शशिधरं रुद्राक्षमालागणम्. हस्ते चापधनुश्चराश्च खड्वाङ्गचर्माधरं सोऽहं दत्तदिगम्बरं वसतु मे चित्ते महत्सुन्दरम्. शुद्धं चित्तमयं सुवर्णमयतं बुद्धिं प्रकाशमयं भोग्यं भोगमयं निराहतमयं भुक्तिप्रसन्नामयं दत्तं दत्तमयं दिगम्बरमयं ब्रह्माण्ड साक्षात्करम्. सोऽहं दत्त दिगंबरं वसतु मे चित्ते महत्सुन्दरम्.
सोहम रूपमयं परात् परमयं निसर्गनिर्लिप्तकं नित्यं शुद्धनिरञ्जनं निजगुरुं नित्योत्सवं मङ्गलम् सत्यं ज्ञानमनन्तब्रह्महृदयं व्याप्तं परो दैवतं सोऽहं दत्तदिगम्बरं वसतु मे चित्तं महत्सुन्दरम् काषायं करदण्डधारणं पुरुषं रुद्राक्षमालागलं भस्मोद्धुलितलोचनं कमलजं कोल्हापुरीभीक्षणं काशीस्नानजपादिकं यतिगुरुं तन्माहुरीवासितं सोऽहं दत्तदिगम्बरं वसतु मे चित्तं महत्सुन्दरम् कृष्णातीरनिवासनं निजपदं भक्तार्थसिद्धिप्रदम् मुक्तिं दत्तदिगम्बरं यतिगुरुं नास्तीति लोकाञ्जनम् सत्यं सत्यं सत्यलोकमहिमा प्राप्तव्ययभाग्योदयम् सोऽहं दत्तदिगम्बरं वसतु मे चित्ते महत्सुन्दरम् इति श्रीशंकराचार्यकृत दत्ताष्टकं संपूर्णम् शेवटचं वाक्याचा अर्थ फार सुंदर आहे. सोहम दत्त दिगंबरम वसतु मे चित्तम महत्सुंदरम. हे अद्वैताचं वर्णन त्या ठिकाणी केलंय की मी आणि दत्त हा एकच आहे अशा पद्धतीने ते वर्णन आहे की सोहम दत्त दिगंबरम वसतु मे, वसतु म्हणजे राहतो, वसतु मे चित्ते महत्सुंदरम, की माझ्या चित्तामध्येच हे दत्त महाराज तुम्हीच राहताय आणि किती सुंदर तुमचं रूप आहे. असो प्रार्थना घेऊया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माझ्या माता की जय. काही माझ्याकडनं चुका झाल्या असतील तर आपल्या सर्वांची माफी मागतो. श्री स्वामी समर्थ. कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. पुन्हा माफी मागतो, आपली बराच उशीर झाला आपल्या सगळ्यांनाच. श्री स्वामी समर्थ. मगाशी सांगताना गुरु तत्व आहे असं आपण सांगितलं, तर त्याचा अर्थ नाही समजला. गुरु तत्व आहे, गुरु ही कोणी व्यक्ती नाही. त्या संपूर्ण सृष्टीमध्ये जे जे काही दिसतंय आपण ह्याचा यथावकाश अध्यायानंतर त्याचं वर्णन करूया की गुरुतत्व म्हणजे काय असतं. आणि म्हणून आपण आरतीमध्ये आपण मंत्रपुष्पांजली जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये म्हटलंय की तत्वांचा लवमाग मूसन दिसे धुंडोनी सत्वातही. ज्या ज्या गोष्टी कर्मेंद्रियांनी ज्ञानेंद्रियांनी पाहता येतात, अनुभवता येतात, त्याच्यामध्ये गुरुतत्व हा त्याचा मागमूस सुद्धा दिसत नाही. हे तत्व सर्वांमध्ये व्यापून असं उरलेलं आहे. त्याचा यथावकाश आपण परिचय बघूया. ठीक आहे, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आतापर्यंत असं गुरुचरित्र विश्लेषण कुणीच केलं नाही. आणि तुमचा आवाज बारीक येतोय, जरा थोडस मोठ्याने बोलता का? आतापर्यंत असं गुरुचरित्राचं विश्लेषण कुणीच केलं नाही असं मला वाटतं. आणि तुम्ही आता म्हणता की माझ्या काय चुका झाल्या, ते चूक तर काही झालेली नाही, पण खूप सुंदर आणि खूप आतापर्यंत कुठंच असं ऐकलं नाहीये. धन्यवाद. कमी आला पण माहिती नाही मला. मीटिंग एंड करूया आपण. उद्या संध्याकाळी पुन्हा 8:30ला भेटूया.